हालेलुया, हालेलुया, बोलेंगे हालेलुया, 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 बोले यीशु महाराज की जय, बोले यीशु महाराज की जय, बोले यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आपका स्वागत करती हूँ। प्रभु को धन्यवाद देते, प्रभु आज हमें उसके भवन में लेकर आया। आणि देवाला धन्यवाद देते की आज देव आपल्याला त्याच्या मंदिरामध्ये घेऊन आला। आओ हम आज का वचन देखेंगे। ये आपण आजचं वचन काढूया। आयुब अध्याय 33 आयुब अध्याय 33 14 से 14 से लेके 18 तक हम पढ़ेंगे। आणि त्याचा 14 ते 18 पर्यंत 14 से लेके 18 तक आणि 14 ते 18 पर्यंत। क्योंकि परमेश्वर तो एक क्या वरन 2 बार बोलता है, वरन लोग उस पर चित्त नहीं लगाते। स्वप्न में या रात को दिए हुए दर्शन में जब मनुष्य घोर निद्रा में पड़े रहते या बिछौने पर सोते समय, जब तक वह मनुष्य के कान खोलता है और उसकी शिक्षा पर मुहर लगाता है, जिससे वो मनुष्य को उसके संकल्प से रोके और गर्व को मनुष्य से दूर करे। वो अपने प्राण को गड्ढे से बचाता है और उसके जीवन को तलवार की मार से बचाता है। देव एका प्रकारे नव्हे तर 2 प्रकारे मनुष्याशी बोलतो, पण तो त्याकडे चित्त देत नाही। स्वप्न स्थितीत रात्रीच्या दृष्टांतात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछाण्यावर पडून झोप घेत असता देव त्याचे कान उघडतो, त्याला प्राप्त झालेल्या दुधावर तो मुद्रा करतो, जेणेकरून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालतो, मनुष्याच्या गर्वाचा परिहार करतो, मग तो त्याचा जीव गर्दीपासून राखतो, शस्त्राने होणाऱ्या नाशापासून त्याचा जीव वाचवतो। आपण प्रार्थना करूया। पवित्र पिता वचन की सेवा को आपके हाथों में देते, आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए आप सहायता करना, करुणा दया रखना, वचन को प्रभु गहराई से समझने के लिए आप कृपा प्रदान करना, हम सब पर तो दया रखना, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रिय, हम यहाँ देखते हैं कि परमेश्वर हमसे बात करता है। आणि प्रियांनो, आपण इथे पाहतो की देव आपल्यासोबत बोलतो। लेकिन जब हम उसकी बात समझ नहीं पाते, सुन नहीं पाते, आणि जेव्हा आपण त्याची गोष्ट समजून घेत नाही किंवा ऐकू शकत नाही, तब वो रात के समय में जो स्वप्न पढ़ते हैं, उन स्वप्न के द्वारा या दर्शन के द्वारा वो हमसे बात करता है। आणि तेव्हा तो रात्रीच्या वेळेला जे काही आपल्याला स्वप्न पडतात किंवा जे काही दृष्टांत आहे त्या दृष्टांच्या द्वारे तो आपल्यासोबत रात को बोलतो। स्वप्न दिखाने के लिए वो क्या करता है, घोर निद्रा में यानी अच्छी नींद में ले जाता है। आणि रात्री स्वप्न दाखवण्यासाठी तो आपल्याला काय करतो, गाढ झोपेमध्ये घेऊन तो जातो। नींद ये परमेश्वर की ओर से दिया हुआ गिफ्ट है मनुष्य के लिए। आणि झोप हे देवाकडून दिलेलं दान आहे मनुष्यासाठी। इसलिए हम रात को सोना, आणि म्हणून आपण रात्रीची झोप अच्छी नींद लेना, आणि चांगली झोप ये घेणे हमारे शरीर के लिए लाभदायक है, क्योंकि हम फिर से क्या हो जाते, तरोताजगी से भर जाते हैं। आणि आपल्या हे शरीरासाठी लाभदायक आहे, कारण त्याच्याद्वारे आपण पुन्हा आपलं शरीर ऊर्जा प्राप्त तो करतो। हमने बहुत सारी कल बातें देखी, आणि काल नींद के खूप विषय सारी पर। गोष्टी पाहिल्या झोपेबद्दल। लेकिन आज हम देखने वाले हैं कि हमें नींद के लिए, हमारे शरीर के लिए, एक अच्छी नींद के लिए हमें क्या करना चाहिए, आत्मिक रीति से, आध्यात्मिक रीति से डिसिप्लिन अपने आप को लगाना चाहिए। आणि आज आपण पाहणार आहोत की आपल्याला चांगली झोप घेण्यासाठी आपण आपल्या शरीराला एक आत्मिक शिस्त लावणं गरजेचं आहे। जैसे परमेश्वर शिस्त प्रिय परमेश्वर है, आणि देव हा शिस्तप्रिय देव वो आहे। चाहता है हम भी हमारे शरीर को, हमारे आत्मिक बातों में हम क्या करें, अपने आप को शिस्त लगाए। आणि त्याची इच्छा आहे की आपण सुद्धा आपल्या शरीराला आत्मिक गोष्टींमध्ये शिस्त लावली तो पाहिजे। इसमें पहला पॉइंट हमने देखा था जल्दी सोना, आणि म्हणून पहिला मुद्दा आपण पाहिलेलं की लवकर झोपणं। इसलिए हम जल्दी सोना चाहिए। आणि म्हणून आपण लवकर झोपलं पाहिजे। अच्छी नींद मिलने के लिए, पूरा 8 घंटा नींद मिलने के लिए हमें जल्दी सोना जरूरी है। आणि पूर्ण 8 तास झोपण्यासाठी आपण झोप घेण्यासाठी आपण लवकर झोपणं गरजेचं आहे। दूसरा पॉइंट हमने देखा प्रार्थना करना। आणि दुसरा मुद्दा आपण पाहिलं प्रार्थना करणं। आप सोने से पहले प्रेयर करना जरूरी है। आणि झोपण्याच्या अगोदर प्रार्थना करणं हे गरजेचं दिन आहे। भर में हमसे जो पाप हुए उसे माफी मांगना, आणि दिवसभरामध्ये जे काही पाप केलेली आहे त्याच्याबद्दल क्षमा मागणे, फिर बुरे स्वप्न न आने के लिए और तू मुझसे बात कर, ऐसा बोलकर सोना बहुत जरूरी है। आणि वाईट स्वप्न न येण्यासाठी आणि तू माझ्यासोबत बोल हे सर्व बोलून झोपणं गरजेचं आहे। तीसरा, जल्दी उठना। आणि लवकर उठणं। सुबह उठना ये अच्छा लक्षण है। आणि सकाळी लवकर उठणे हे चांगली लक्षण 9, आहे। 10, 12, 2, 3 ये सही लक्षण नहीं है। आणि 9, 10 वाजता किंवा 12 वाजता 3 वाजता उठणे ही चांगली लक्षण नाही। आत्मिक स्त्री के लक्षण है जो प्रोवर्ब्स 31 में बताया कि वो सुबह उठती है। आणि नीतिसूत्र अध्याय 31 नुसार आत्मिक स्त्रीचं लक्षण आहे की स्त्री सकाळी लवकर उठते। पुरुष के अब्राहम सुबह जल्दी उठता था, आणि पुरुषांमध्ये जो अब्राम आहे तो सकाळी लवकर याकूब उठायचा, जल्दी उठता था, आणि याकोब हा सकाळी लवकर उठायचा, मोसेस जल्दी उठता था, आणि मोशे लवकर उठायचा, जोशुआ जल्दी उठता था, आणि यहोशुआ लवकर उठायचा, डेविड जल्दी उठता था, दावीद लवकर उठायचा, और जिस यीशु के पीछे हम चलते वो यीशु भी जल्दी उठता था। आणि ज्या येशूच्या पाठीमागे आपण चालतो तो प्रभू येशू सुद्धा लवकर उठायचा। इसलिए हमें
शिस्त लगाने के लिए हमें सुबह उठने की आदत होनी चाहिए आणि म्हणून आपल्याला शिस्त लावण्यासाठी आपल्याला सकाळी उठायची सवय असणं और ये गरजेचं शिस्त आहे. हमारे बच्चों को भी हम लगाएं। आणि ही जी शिस्त आहे ती आपण आपल्या मुलांना सुद्धा लावली हम पाहिजे. अक्सर क्या करते हैं, खुद उठते हैं, हमारे बच्चों को सोने देते हैं। आणि आपण नेहमी काय करतो, आपण स्वतः तर उठतो परंतु आपल्या मुलांना आपण झोपायला नहीं, देतो. हम हमारे बच्चों को भी शिस्त लगाना, सुबह उठना, प्रेयर में बैठना। कभी कभी क्या करते हैं, माता पिता सुबह अकेले प्रेयर करते बच्चों को सोने देते हैं। आणि कधी कधी सकाळी आई वडील लवकर उठतात, स्वतःची एकट्याची प्रार्थना करतात आणि मुलांना झोपायला देतात. क्या बच्चों को प्रेयर की जरूरत नहीं है? आणि काही मुलांना प्रार्थनेची गरज नाहीये. बताइए। आणि जब सांगा. सुबह पति पत्नी फैमिली प्रेयर करते हैं आणि जेव्हा सकाळी उठून नवरा बायको कौटुंबिक प्रार्थना तो क्या करून उनके घेतात. बच्चों को सुबह प्रार्थना की जरूरत नहीं है क्या? आणि मग काय त्यांच्या मुलांना सकाळी प्रार्थना करायची गरज नाहीये का? है ना? आणि आहे तो ना. इसलिए बच्चों को भी सुबह उठने की आदत लगाना है। आणि म्हणून मुलांना सुद्धा सकाळी लवकर उठायची सवय लावायची आहे. हम उन्हीं को, सच पूछो माता पिता ही है जो बच्चों को बिगाड़ने का कारण है। आणि खरं पाहण्यात आलं तर आई वडीलच आहे जे मुलांना बिघडवण्याचे कारण बच्चे बनतात. बिगड़ते उनके माँ बाप के कारण ही। आणि मुलं बिघडतात त्यांच्या आई वडिलांच्या उनकी मुळे. मेंटेलिटी क्या रहती है, छोटा बच्चा है वो क्या करेगा, लेकिन उसको सुबह उठने की आदत लगाओ, सुबह से प्रेयर करने की आदत लगाओ, प्रेयर में बैठने की आदत लगाओ, तब उसे वो डिसिप्लिन में, वो भी शिस्त में आएगा ना। आणि त्यांची मानसिकता काय असते की तो लहान मुलगा आहे, तो सकाळी उठून लवकर काय करेल, परंतु सकाळी त्याला लवकर उठवणं, त्याच्याकडून प्रार्थना करून घेणं, हे सर्व गोष्टी करून घेणं गरजेचं हमारे असतं. माँ बाप आत्मिक नहीं थे इसलिए हमें सिखाया नहीं। आणि आमचे जे आई वडील आहेत ते आत्मिक नव्हते आणि म्हणून त्यांनी आम्हाला हम नाही अभी शिकवलं. आत्मिक है। आणि आता आपण आत्मिक हमारे आहोत. बच्चों को हम शिस्त लगाना। आणि आपण आपल्या मुलांना शिस्त लावायची आहे. चौथा पॉइंट हमने देखा था, आणि चौथा मुद्दा आपण पाहिलेला. कभी कभी हमें रात की नींद छोड़ देनी होती है प्रभु के लिए, यानी रात का फास्टिंग करना है, यानी नींद का फास्टिंग। आणि कधी कधी आपल्याला रात्रीची झोप जी आहे ती त्यागणं गरजेचं आहे. आणि कधी कधी आपल्याला झोपेचा उपवास करणे हे सुद्धा तो गरजेचं जैसे आहे. खाना न खाने का उपवास है जिसे हम कहते हैं उपवास, आणि जसं आपण जेवण त्यागतो त्याला आपण म्हणतो की उपवास. वैसे नींद का उपवास। आणि त्याच रीतीने झोपेचा सुद्धा तो उपवास. हम नींद को त्यागना है रात भर, और रात भर प्रेयर करना है, तो सुबह होने तक प्रेयर करना है। तो इसे जैसे इसमें यीशु मसीह ने ये किया है। आणि जसं आपल्याला काय करायचं आहे, रात्रभर जी झोप आहे तिला त्यागायचं आहे, रात्रभर आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि हा जो उपवास आहे तो प्रभू येशूने सुद्धा केलेला आहे. तो ये भी एक आध्यात्मिक शिस्त है, यानी अपने अंदर डिसिप्लिन कि हम प्रभु के लिए जागना। आणि हे सुद्धा एक आत्मिक शिस्त की आपल्यासाठी आपण देवासाठी जागणं. कभी कभी हम काम करने के लिए जाते हैं, आणि कधी कधी आपण काम बच्चों के लिए करण्यासाठी जाते हैं, मुलांसाठी जातो. पति रात को 2 बजे 3 बजे आने वाला है उसके लिए जाते हैं, आणि नवरा रात्री 2 किंवा 3 वाजता येणार आहे म्हणून आपण जातो. कुछ लोग मोबाइल देखते देखते जाते हैं, आणि काही लोक मोबाईल बघत बघत ते लोक चैटिंग, जातात. लड़का लड़की एक दूसरे के साथ चैटिंग करते हुए जाते हैं। आणि मुलगा आणि मुलगी एकमेकांसोबत चॅटिंग करत ते लोक जातात. लेकिन प्रभु कहता है मेरे लिए जाओ। आणि प्रभू आपल्याला सांगतो की तू माझ्यासाठी जा. तो इसलिए हम ये चौथा प्रकार भी कर सकते हैं। आणि म्हणून हा जो चौथा प्रकार आहे तो सुद्धा आपण करू शकतो. पांचवा हम देखेंगे, कुछ कुछ आदतें ऐसी होती है जिसके कारण हमारी नींद खराब होती है, तो उन आदतों को, उन पापों को हमें छोड़ देना है। आणि पाचवा मुद्दा आपण बघतो की काही काही अशा सवयी असतात की ज्याच्यामुळे आपली जी झोप आहे त्याच्यामध्ये गडबडी येते. आणि त्या ज्या सवयी आहेत किंवा ती जी पाप आहे ते त्यातून सोडणं गरजेचं तो आहे. जैसे फोन, आणि जसं आहे फोन. फोन अक्सर रात भर कभी बजता है, रात को जगाता है, रात भर देखते हैं या फोन पे बात करते हैं, तो उस वस्तु को दूर कर देना है। आणि कधी कधी रात्रीचे फोन बघतात किंवा रात्रभर मोबाईलवरती बोलत असतात, मोबाईलमध्ये बघत असतात. आणि ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ते सोडून देणं गरजेचं आहे. मैंने भी बीच में फोन बाजू में रखना छोड़ दिया था, आणि मी सुद्धा मध्ये बाजूला फोन ठेवणे हे सोडून दिले. लेकिन किसी किसी के घर में रात को प्रॉब्लम्स क्रिएट हो जाते हैं, आणि काही काही घरांमध्ये रात्रीच्या समस्या उठतात. बच्चे बीमार हो जाते हैं, कभी कभी घर के लोग बीमार हो जाते हैं, तो लोग रात को फोन करते हैं। आणि घरातील मुलं किंवा घरातील जे लोक आहेत ते आजारी पडतात. इसलिए मुझे रात को फोन उठाना पड़ता है। आणि म्हणून रात्रीचे फोन उचलणं हे गरजेचं वो तो असतं. एक अच्छा है कि मुझे जल्दी नींद आ जाती है, आणि ते तर चांगलं आहे की मला लवकर झोप येते. लेकिन होता है लोगों को ऐसा नहीं होता, एक बार नींद डिस्टर्ब हो गए तो नींद नहीं जल्दी नहीं आती, आणि खूप लोकांचं असं नसतं, जेव्हा त्यांची झोप उघडते तेव्हा त्या लोकांना पटकन झोप नाही और लागत. नींद पूरी नहीं होने पर हमारे शरीर पर, हमारे मन पर, हमारे आत्मिक जीवन पर क्या होता है, दुष्परिणाम होता है, उसका साइड इफेक्ट होता है। आणि जेव्हा आपली झोप पूर्ण नाही होत तेव्हा आपल्या मनावरती, आपल्या आत्मिक जीवनावरती त्याचे दुष्परिणाम होतात. इसीलिए हमारे जीवन पर साइड इफेक्ट नहीं हो, इसीलिए हमारी नींद पूरी करनी है। आणि आपल्या जीवनावरती दुष्परिणाम होऊ नये म्हणून आपली जी झोप आहे ती आपल्याला पूर्ण करायची. पहले काल में देखो फोन नहीं था, आणि पहिल्या काळामध्ये बघा की फोन नव्हता. लोग अच्छे सोते थे ना, आणि लोक चांगल्या रीतीने झोपायचे ना. लेकिन फोन क्या करता है, थोड़ा सा मैसेज आएगा, टिक टिक टिक। है ना? कभी
कभी कोई रात को 2 बजे मैसेज करते हैं, आणि कधी कधी काही लोक रात्री 2 वाजता मेसेज हाउ करतात आर यू, आणि कसं आहेस. रात को 2 बजे 3 फाइन गॉड ग्रेस. आणि रात्रीच्या 2-3 वाजता की चांगला आहे देवाच्या दयेने. तो ये टाइमिंग नहीं रहता, तो इससे हमारी नींद को डिस्टर्बेंस होता है. आणि ती वेळ नसते आणि त्याच्याद्वारे आपली जी झोप आहे तिच्यामध्ये गडबडी फिर येते. टीवी, आणि नंतर टीवी रात भर देखना, आणि टीव्ही रात्रभर पाहणं, मूवीज देखना, आणि मूवीज पाहणं, सीरियल देखना, आणि सिरियल रात भर पाहणं, टाइम लगाना उसके लिए, आणि रात्र त्याच्यामध्ये घालवणं ये निकाल दे. आणि सर्व गोष्टी काढून इवन अगर टाकायच्या. आपकी नींद को डिस्टर्बेंस करने वाले आप यीशु के भी वीडियो देखते हो तो भी एक लिमिट है. आपको 9-10 बजे के अंदर तक आपको क्या करना चाहिए, सारा सेक्शन बंद कर देना चाहिए. आणि इथपर्यंत जर तुम्ही येशूचे व्हिडिओज पाहता तरी सुद्धा ते रात्री 9 किंवा 10 वाजेपर्यंत ते जे काही सेक्शन आहे ते बंद आप करायचे. और आपके बच्चों को, आपके घर को एक शिस्त लगाना है. आणि तुम्हाला आणि तुमच्या घरातील जी मुलं आहेत त्यांना तुम्ही शिस्त लावली पाहिजे. मुझे जब भी रात को 10 बजे फोन आता है कभी कभी, आणि जेव्हा रात्री मला 10 वाजता फोन येतो 10:30 बजे आता है आणि किंवा 10:30 वाजता या 11 बजे आता है, आणि किंवा 11 वाजता येतो. पहिले प्रश्न होतो, अय्या झोपला होता, अय्या आमचं तर अजून जेवण नाही झालं. उनको क्या लगता है कि जैसे वो उनके यहाँ 2 बजे 12 बजे सोते वैसे दीदी भी रात के 12-1 बजे सोती होगी. आणि त्यांना काय वाटतं की जसं आम्ही रात्रीचे 12 किंवा 2 वाजता झोपतो त्यासाठी दीदी सुद्धा 12-2 वाजता झोपत अभी असते. नींद से उठने के बाद मेरा आवाज थोड़ा सा तो डिफरेंट रहेगा ना. आणि झोपेतून उठल्यानंतर माझा तो जो आवाज आवाज आहे पड़ता है, अच्छा सोई हुई. आणि तेव्हा त्यांना माहिती पडलं की दीदी झोपलेल्या आहेत. अच्छा हो गया, मैं उल्टा जवाब देने वाली नहीं है. आणि सांगणं आहे की मी उलट उत्तर देणारी नाहीये. मैं ऐसा नहीं बोलते. कोई लोग प्रश्न करते तो कैसे उल्टा जवाब देते, गंदी आदत है वो. कुछ बोलने पर उल्टा बोलना, उल्टा उत्तर देना. जैसे कुछ लोग बोलेंगे झोपलेली तर मी म्हणे नाही जेवण होती. ये उल्टा जवाब है. आणि हा उलटा उत्तर आहे. ऐसा हम नहीं कभी बोले. आणि हा ते आपण नाही केलं पाहिजे. हाँ सोई. आणि खरं बोलायचं आहे की हा मी मैं झोपलेली. रात को 10 बजे 10:30 तक सो जाती हूँ. आणि आम्ही रात्री 10 किंवा 10:30च्या मैं तो आत बदन डालते ही सोती. आणि मी तर अंग ये टाकले मुझे झोपते. बोलते क्या तुम कितना जोर से खराटा, हाँ तुम्हारा खराटा बाहर तक सुनाई देगा, इतना जोर से. ये बदन डालते ही, आणि अंग टाकतात टाइम नहीं लगता है. आणि वेळ नाही लागत. इसलिए ये जो आदत है जल्दी बेड पे जाके बदन डालने की, सोने का, ये डिस्टर्बेंस नहीं होनी चाहिए. आणि म्हणून ही जी सवय आहे की रात्रीचे लवकर अंग टाकायचे किंवा झोपून जायचं याच्यामध्ये गडबडी नाही आली पाहिजे. क्योंकि वो दिन आने वाले हैं. आणि का कारण ते दिवस येणार आहे. बोलते आणि कौन से बुढ़ापा, आगे बुढ़ापे में नींद कम हो जाती है. अगर उनको नींद कम हो जाती है जो बराबर से अपनी नींद को कंट्रोल नहीं करते. आणि जी लोक योग्य रीतीने झोपेवरती नियंत्रण नाही ठेवत त्यांची जी झोप आहे ती कमी होऊन जाते. इसलिए बुढ़ापे में अगर अच्छा सोना है, आणि म्हणून वयस्करपणामध्ये चांगली झोप घ्यायची आहे. नींद को शिस्त लगाओ, अपने शरीर को शिस्त लगाओ. आणि म्हणून शरीराला आणि तुमच्या झोपेला सुद्धा शिस्त लावा. तो बुढ़ापे में भी अच्छी नींद आएगी. आणि मग वयस्करपणामध्ये सुद्धा चांगली झोप गोली लागेल. खाने की आदत नहीं लगाने की जरूरत पड़ेगी. आणि गोळी खाण्याची सवय तुम्हाला लावायची गरज नाही लागणार. इसीलिए जवानी के दिनों से ही लेके उतार उम्र होने वाले मध्यम उम्र में ही अपने आप को, बॉडी को शिस्त लगाओ. आणि म्हणून तारुण्याच्या दिवसापासून जे मध्यमवर्गीय आहे त्यांनी सुद्धा काय करायचं आहे, शरीराला शिस्त लावायची. कुछ बातें, कुछ आदतें जैसे लिखा है लेट खाना. आणि काही गोष्टी, काही सवय जसं उशिरा जेवणं, लेट खाना खाना, आणि उशिरा जेवण 12 बजे आणि 12 वाजता, 1 बजे, 1 वाजता, वो गंदी आदत है. आणि ती चुकीची सवय आहे. बैड हैबिट्स है. आणि ह्या घाणेरड्या सवयी आहेत. तो ये आदतें छोड़ देना. आणि ह्या ज्या सवयी आहेत ते सोडायच्या मैंने आहेत. आपको बताया था आणि कालच सांगितलेलं कि लेट आता है, आणि तुमचा नवरा उशिरा बेटा येतो लेट से काम से आता है, आणि आप भी सो जाओ. आणि मुलगा जर उशिरा येतो तर तुम्ही खाऊन झोपून बेल घ्या. बजाएगा, दरवाजा ठोकेगा, आणि बेल वाजून दरवाजा ठोकेल तेव्हा उठा. अभी उनके काम के लिए आप अपनी नींद क्यों खराब करें. आणि त्याच्या कामासाठी तुम्ही स्वतःच्या झोपेमध्ये का गडबडी करून तो घ्यावी. इसीलिए लेट खाना, ये आदतें आपको दूर करनी है. आणि म्हणून उशिरा जेवण ही जी सवय आहे तुम्हाला दूर करायची आहे. सोने से पहले दारू व्यसन करना, ये आदतें छोड़ देना. आणि झोपेच्या अगोदर दारू किंवा व्यसन करणं ही सवय सोडायची ये आहे. हमारे नींद को डिस्टर्ब करती है. व्यसन जो है, कोई भी, मैं ये नहीं बोलती ओनली दारू, तंबाकू है, बीड़ी है, सिगरेट है और गुटखा है, ये हमारी नींद को खा लेती है, हमारी नींद को डिस्टर्ब करती है. आणि को ऐसा लगता है कि टेंशन से, दुख से और मेरे घर के समस्या से मेरा नींद उड़ गया. नहीं, व्यसन एक इम्पॉर्टेंट भाग है जो मनुष्य की नींद खराब करती है. आणि व्यसन ही अशी सवय आहे जी मनुष्याच्या झोपेला डिस्टर्ब करते. व्यसन करने वाले के अंदर मेंटालिटी में, दुष्ट में, वो व्यसन की आत्मा ने डाला रहता है. देखा तूने मुंह में डाला ना,
इसलिए तेरा हक हो गया, ये डाल है। ये आदत है, देखा तूने अभी पिया ना तूने, इसलिए तेरे को अभी देखा नीचे से गया पेट खाली। ये दुष्ट। देखो बाइबल के अनुसार मल ज़्यादा टाइम तक आपके पेट में नहीं बैठ सकता। आणि बायबलनुसार जे मल आहे ते जास्त वेळापर्यंत तुमच्या एक दिन नाही पोटामध्ये जाएगा। राहू शकत. आणि एक दिवस नाही जाणार. 2 दिन नहीं जाएगा, आणि 2 दिवस नाही उसको जाणार. तीसरे दिन निकलना ही पड़ेगा, आणि त्याला तिसऱ्या दिवशी निघावंच लागेल. वो अंदर बैठ ही नहीं सकता। आणि ते आतमध्ये नाही राहू शकत. परमेश्वर ने ऐसा बॉडी का सिस्टम बनाया है। आणि देवाने आपल्या शरीराची जी रचना आहे ती ह्या आप रीतीने केली देखो आहे. कितना टाइम तक पकड़ते हो, आणि बघा किती वेळापर्यंत पोट पकडता. है ना, 1 नंबर 2 नंबर बहुत टाइम तक, लेकिन आखिर में आपको भागना ही पड़ता है। तो वैसे ही है ये सिस्टम, परमेश्वर ने हमारी बॉडी के स्ट्रक्चर को इस रीति से बनाया है कि ये बाहर निकलेगा। इसलिए व्यसन ही करेंगे तो ही आपको नींद आएगी, व्यसन ही करेंगे तो आपके इमोशंस जाएंगे। ये रॉन्ग थॉट्स है शैतान का। ये जैसे छोटे बच्चों को कैसे भड़काते हैं, वैसे शैतान व्यसन करने वालों को भड़काता है, भरमाता है। वो भरमाने वाला है ना, उसका काम है भरमाना, इसीलिए वो लोगों को, मनुष्य को भरमाता है। आणि शैतान हा भटकवणारा आहे आणि त्याचं कामच आहे भटकवणं, आणि म्हणून तो लोकांना भटकवत असतो. फिर सोने से पहले जो बैड हैबिट्स है, यानी बुरी आदत, चाय कॉफ़ी पीना, आणि झोपण्याच्या अगोदर खाण्याची सवय आहे की चाय किंवा कॉफी पिऊन झोपणं. कोई लोग है ना सोने से पहले चाय पीते हैं, कॉफ़ी पीते हैं, आणि काही लोक झोपायच्या अगोदर चाय किंवा कॉफी पिऊन ये झोपतात. बैड हैबिट्स है, बुरी आदतें हैं। आणि चुकीची सवय आहे ये नहीं होना चाहिए, आणि हे नाही झालं पाहिजे. क्योंकि हमारे नींद को ये खाते हैं, खराब करते हैं। आणि कारण आपल्या झोपेला हे खाऊन टाकतात, खराब करतात. नींद ये बहुत प्रभु ने दी हुई बेस्ट मेडिसिन, बहुत अच्छा गिफ्ट हमको दिया है। आणि झोप देवाने एक उत्तम औषध आपल्याला ये तो दिलेलं हमने आहे. कल हमने देखा है, आणि कालच आपण पाहिलं. इसलिए मैं आज उस पर नहीं दोहराई। आणि म्हणून आज मी पुन्हा तुम्हाला ते नाही एकदम सांगितलं. मीठी नींद है, जिससे हम बहुत खुश होते हैं। आणि एकदम मधुर झोप आहे आणि ज्याच्याद्वारे आपण आनंदित होतो. तो ये खुश होने वाला, हमारे शरीर को ऊर्जा देने वाला, ताकत देने वाले को खराब नहीं होना चाहिए, इसीलिए इन आदतों को छोड़ देना है। आणि जे आपल्या शरीराला आनंदित करतं, जे आपल्या शरीराला ऊर्जा देतो, आणि ती जी झोप आहे ती आपण खराब नाही केली पाहिजे. रात के समय में सोने से पहले ज़्यादा स्ट्रॉन्ग म्यूजिक सुनना, आणि रात्रीच्या वेळेला झोपायच्या अगोदर एकदम उंच आवाजामध्ये म्युझिक ऐकायचं. ढूंढ ऐसे जो गाने होते हैं ना, ढाचांगा ढूंढ डा ढूंढ ऐसे जो गाने होते हैं, वो सुनने से हमारी नींद डिस्टर्बेंस होती है। आणि जेव्हा आपण एकदम लाऊडली म्युझिक ऐकतो त्याच्यानंतर आपली जी झोप आहे ती डिस्टर्ब मुझे होते. भी जब रात को सोने के समय पे गाना लगाते, स्तुति के गाने लगाते, तो मुझे क्या होता है मालूम, मैं आपको सच बताती हूँ, प्रभु सुनता है। जब कोई गाना लगता है, जैसे उदाहरण के तौर पर आनंद की, तो मेरा अंदर डांस चालू हो जाता है। तो जिधर सोना है वो सोना निकल जाता है और डांस चालू हो जाता है, अंदर नाचना चालू होता है, आणि आतमध्ये नाचायला चालू मन होतं. नाचता है, आणि जे मन आहे ते नाचतं. स्टेप अलग अलग रीति से नाचता है, आणि बॉडी नहीं वेगवेगळे नाचता है, स्टेप्स होतात. आणि जे शरीर आहे ते मुवमेंट नाही करत. लेकिन मेरा अंदर डांस चालू हो जाता है। आणि माझ्या आतमध्ये डान्स चालू होतो आणि झोप नाही येत. फिर मैं उसको बोलती सर बंद कर दे। आराधना का नहीं होता है, आणि आराधनाचे जेव्हा गीत असतं तेव्हा तसं नाही होत. आराधना के गीत में क्या होता है, जब ये वो बजते हैं, चलते हैं, आणि आराधनाचे गीत वो जेव्हा शांत चालू गीत असतात आहे. आणि ते शांत गीत वो असतात मतलब हमारे अंदर पश्चाताप लाते हैं, आणि ते आपल्या आतमध्ये पश्चाताप तो मेरा आणतात. आँख से आंसू आना चालू होता आणि डोळ्यांचे द्वारे आश्रू पडतात है, यहाँ से ऐसे आंसू गिरते हैं, आणि आश्रू येतात. फिर अंदर से चालू हो जाता है, और फिर भी नींद नहीं आती। आणि तरी सुद्धा झोप नाही लागत. आणि प्रभू तुम्हाला माफ करतो आणि खूप पापी असतो. ऐसा चालू होता है। आणि ह्या रीतीने मैं चालू उसको होतं. बोलूँगी सर अभी हो गया, आपका सोने को आ गए, नींद बंद कर, मोबाइल बंद कर दो, या फिर मैं उनको बोलूँगी अच्छा ऑफ कर दो, क्योंकि नींद नहीं आ रही है। आणि कारण झोप नाही लागत. किसी किसी को ऐसे गीत गाकर, शांत गीत गाने सुनने से किसी किसी को नींद आती है। आणि काही काही लोकांना शांत जेव्हा गीत ऐकतात तेव्हा त्यांना झोप लागते. ये उन लोगों के लिए अच्छी है जो डांस नहीं करते। आणि हे त्या लोकांसाठी साधं आहे जे लोक नाही नाचत. अभी जिनके अंदर टैलेंट होता है ना डांस का, वो ऐसे नहीं सोचते, वो सोते समय सोचते ना डांस के, उनके मन में ये हो जाता है। आपको समझा? किसी के लिए लाभदायक है प्रभु के गीत रात को सुनना, किसी को लाभदायक नहीं है। आणि काहींसाठी लाभदायक आहे की रात्री झोपताना देवाची गीतं ऐकणं, आणि काही लोकांसाठी ते लाभदायक पर नाही. सबसे बेस्ट है आणि सर्वात उत्तम आहे
बाइबल पढ़ो, आणि बायबल वाचा सबके लिए। सर्वांसाठी अगर सोने से पहले आप बाइबल पढ़ो, आणि झोपण्याच्या अगोदर बायबल वाचा देखो आपको 10 मिनट्स के अंदर नींद आ जाए आणि बघा तुम्हाला 10 मिनिटांच्या आतमध्ये झोप और लागेल उसका फायदा बहुत अच्छा होता है। आणि त्याचा फायदा असा चांगला उसका होतो फायदा ये रहेगा कि आपको बुरे सपने नहीं पड़े आणि त्याचा फायदा हा होतो की तुम्हाला वाईट स्वप्न नाही और पडणार प्रभु आपको एक आत्मिक राज्य में ले जाएगा। आणि प्रभू तुम्हाला एक आत्मिक राज्यामध्ये घेऊन जाईल स्वप्न देखना आणि स्वप्न पाहणं ये परमेश्वर की ओर से गिफ्ट है, एक ऐसा जरिया परमेश्वर ने बनाया जिसके द्वारा मनुष्य आत्मिक राज्य में चलता है। अभी स्वप्न का निकला है तो अभी हम थोड़े से स्वप्न की ओर जाएंगे, नींद को थोड़ा सा बाजू में रखेंगे। तो स्वप्न देखना एक ऐसा जरिया है, आणि स्वप्न पाहणे एक असा मार्ग आहे परमेश्वर ने एक ऐसा रास्ता बनाया है स्वप्न, आणि देवाने स्वप्न हे एक असा मार्ग बनवलेला आहे रात के समय का दर्शन, आणि रात्रीच्या वेळेचा दृष्टांत वो एक ऐसा मार्ग है जिससे परमेश्वर हमारे प्राण और हमारे आत्मा को हमारे शरीर से लेकर जाकर वो कहाँ लेके जाता है। एक तो दो राज्य है, आणि दोन राज्य आहे ज्योति का राज्य एक प्रकाशाचं राज्य जिसे स्वर्ग कहा जाता आणि है, ज्याला आपण स्वर्ग म्हणतो और एक है अंधकार का राज्य आणि दुसरा आहे अंधकाराचं राज्य जिसे शैतान का राज्य कहते हैं। आणि त्याला शैतानाचं राज्य म्हणतात बाइबल में लिखा है अंतिम काल में आणि बायबल आपल्याला सांगतो राज्य राज्य पर चढ़ाई करेगा, आणि राष्ट्र राष्ट्रांवरती उठेल नहीं राज्य राज्य पर चढ़ाई करेगा। आणि राज्य राज्यांवरती उठेल तो दो राज्य, आणि दोन राज्य आहेत कौन सा राज्य? आणि कोणतं राज्य परमेश्वर का राज्य और शैतान का राज्य। देवाचं राज्य आणि एक शैतानाचं राज्य आहे आपके साथ मती में है, मरकुस में है, लूका में है। आणि मते मार्क लोकांमध्ये तुम्ही तीनों वाचू शकता अध्यायों में यीशु के आगमन से पहले यीशु ने अपने आने का चिन्ह बताया और सबसे पहला चिन्ह जो बताया, तुम युद्ध की बातें सुनोगे, अफवाहें सुनोगे, साथ साथ ऐसा लिखा है राज्य राज्य पर चढ़ाई करेगा। आणि तिन्ही अध्यायांमध्ये येशू येण्याच्या अगोदर काय काय होईल हे चिन्ह सांगितलेले आहे आणि सर्व पहिलं चिन्ह सांगितलेलं आहे की राज्य राज्यांमध्ये युद्ध चालू आहे अशी जी घोषणा आहे ती तुम्ही ऐकाल। तो इसीलिए राज्य राज्य यानी परमेश्वर का राज्य हमेशा शैतान के राज्य पर चढ़ाई करेगा और शैतान का राज्य भी परमेश्वर के राज्य के ऊपर चढ़ाई करेगा, युद्ध पुकारेगा, लोगों को सताएगा, ताकि उसके मालूम है कि उसके दिन निकट आए हैं, अब उसका राज्य खत्म होने वाला है, मसीहा आने वाला है। इसलिए कि कैसे भी इन मसीहों को जो ज्योति के राज्य में मेरे हाथ से गए उन्हें वापस लाओ, उनको वापस छीनूं, उनको टॉर्चर करो, उनको अत्याचार करो। इसीलिए वो बहुतायत बार अपने राज्य से मसीहों के साथ, प्रकाश के राज्य के साथ लड़ाई करता है। आणि राज्य राज्यावरती उठेल म्हणजे जे प्रकाशाचं राज्य आहे आणि जे अंधकाराचं राज्य आहे त्या दोन्ही राज्यांमध्ये काय असेल, युद्ध चालू असेल आणि शैतानाला माहिती आहे की आता जी घटना आहे ती जवळ झालेली आहे आणि म्हणून जी ख्रिस्ती लोक जे प्रकाशामध्ये आहेत तो काय करेल, त्यांच्यावरती उठेल आणि तो त्यांच्या विरोधामध्ये लढाई करेल। आप इसके उदाहरण आप बाइबल में देख सकते हैं, रेवलेशन में भी देख सकते हैं। शैतान कुछ लोगों को भुतायत लोगों को, बड़ी भीड़ को इकट्ठा करके परमेश्वर और परमेश्वर के लोगों के साथ लड़ने के लिए निकला। आणि प्रकटीकरणामध्ये सुद्धा तुम्ही वाचू शकता की शैतानाने काय केलं, खूप सारे लोकांना एकत्रित केलं आणि तो देव आणि देवाच्या राज्यामध्ये जी लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तो उठला। जब उसे अथाह गड्ढे से बाहर निकाला गया आणि जेव्हा त्याला अथाह कूपामधून जेव्हा बाहेर काढले 1000 साल के बाद, आणि 1000 वर्षांनंतर तब वो युद्ध करने के लिए निकला, वो भी किससे? परमेश्वर। आणि तेव्हा युद्ध करायला निघाला आणि ते सुद्धा कोणासोबत? देवासोबत। वो ऐसे क्यों निकला? आणि तो असं का निघाला? क्योंकि वो पृथ्वी पर सचमुच परमेश्वर के राज्य के साथ वो लड़ता है और बहुत सारे मसीहों को निर्बल, कमजोर, डराकर, अधमरा करके छोड़ता है। आणि कारण तुम्ही लढण्याची करून बाद में भी वो कर पाएगा आणि त्याला असं वाटतं की नंतर सुद्धा तो करू शकेल। इसीलिए वो क्या करता है, उसके बाद अभी अथाह गड्ढे से बाहर निकलने के बाद कोई परमेश्वर से लड़ेगा, इतना टॉर्चर 1000 साल उसने अथाह गड्ढे में टॉर्चर सहा, लेकिन फिर भी वो परमेश्वर से बदला लेने के लिए, उससे लड़ने के लिए, उसके लोगों से लड़ने के लिए वो निकला। आणि आता कुटुंबामध्ये त्यांनी 1000 वर्षांपर्यंत त्यांनी त्रास उचललेला आहे आणि तरी सुद्धा तो मूर्खता करून तो देवासोबत त्याच्या लोकांसोबत युद्ध करायला निघाला। आपको समझ में आ रहा है? आणि तुम्हाला समजतंय? तो इसीलिए याद रखो, परमेश्वर का राज्य शैतान के राज्य पर अटैक करता है। कब करता है? जब मसीह लोग आप उस दुष्टात्माओं से लड़ते हैं और अपने लोगों को उसके हाथ से निकालते हैं। तो जैसे उदाहरण के तौर पर अगर आप अपने बच्चों के लिए लड़ते हो, अपने पति के लिए लड़ते हो, अपनी संपत्ति के लिए, अपने घर प्रॉपर्टी के लिए परमेश्वर के सामने शैतान से लड़ते हो और आपने उसे पा लिया, तब आपने क्या किया? उस राज्य को, उनसे शैतान के राज्य को हराया और मसीह के राज्य को विजय।
आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी, तुमच्या नवऱ्यासाठी किंवा तुमच्या संपत्तीसाठी जेव्हा तुम्ही युद्ध करता आणि जेव्हा तुम्ही त्या युद्धामध्ये शैतानावरती प्रबल होता आणि तुम्ही ते युद्ध जिंकून घेता, अगर आपने आपके पति की दारू छुड़ा दिया आणि जर तुम्ही तुमच्या नवऱ्याचे दारू सोडवून तो शैतान का राज्य हार गया और आप परमेश्वर के राज्य को विजय दिलवाया। आणि मग ते जे शैतानाचा राजा आहे ते हारून जाता आणि तुम्ही देवाच्या राज्यामध्ये विजयी होता। तो समझ में आया ना? ये तो मेरे छोटा सा, या सोचो आपके पति का काम छूट गया था और आपने लगातार प्रेयर करके शैतान से लड़के निकल जा शैतान, और उपवास कर कर प्रार्थना कर कर आपने आपके पति को वापस काम दिलवाया। तो शैतान का राज्य, जो शैतान ने आपके ऊपर अटैक किया था, लड़ने के लिए आया था, काम पर हमला किया था, आपने क्या किया? प्रार्थनाओं से, उपवास से लड़कर उसको गिरा दिया और वो काम जाने नहीं दिया, गया हुआ काम वापस मिला। इससे क्या हुआ? आपने परमेश्वर के राज्य को विजय दिया। आणि जे तुमच्या नवऱ्याचं काम सुटलेलं होतं आणि जेव्हा तुम्ही ते काम प्राप्त करण्यासाठी जेव्हा तुम्ही शैतानासोबत युद्ध करता आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये विजय प्राप्त करता, तेव्हा काय झालेलं असतं? ते जे काम आहे तुमच्या हातामध्ये आलेलं असतं। शैतान का राज्य पॅलेस्टीन आणि शैतानाचं जे राज्य आहे ते फलिस्ती और आहे हम सब इसराइली। आणि आपण सगळे इस्रायली आहोत करार आणि नवीन जब करार। इसराइली लोग कनान देश प्राप्त किया, आणि जेव्हा इस्रायली लोकांनी कनान देश प्राप्त केला पॅलेस्टीन लोग क्या करते थे? आणि फलिस्ती लोक काय करायचे? बार बार, आणि वारंवार कितना बार हारे आणि किती वेळा ते लोक तो हारले भी आणि तरी सुद्धा बार बार वो पॅलेस्टीन इसराइलियों से लड़ने लगे। आणि वारंवार ती लोक इस्रायली लोकांसोबत युद्ध करायला जायचे अभी हार गए, आणि आता हारले अभी नहीं गए। आणि आता नाही ऐसा करायचं। किया? आणि असं त्या लोकांनी केलं नहीं, का? वो लोग बार बार लड़ने गए। आणि ती लोक वारंवार लढण्यासाठी कभी गेले. कभी उन्होंने इसराइलियों को लूटा भी, आणि कधी कधी त्या लोकांनी इस्रायली लोकांना लुटलं कभी सुद्धा इसराइलियों ने पॅलेस्टीन को लूटा। आणि कधी कधी इस्रायली लोकांनी मार परत लगाया. लुटलं आणि त्यांना मारून खदेडा. टाकलं. आणि त्यांना खदेडलं लेकिन फिर भी कुछ दिनों के बाद वापस। तो वैसे ही ये शैतान भी आणि त्याचा काही शैतान सुद्धा आपके जीवन में एक संकट दिया, आणि तुमच्या जीवनामध्ये एक संकट सताव पाठवला, दिया, सताव टाकला, तकलीफ दिया, त्रास कष्ट दिला, दिया, कष्ट दिला, आपके विरोध खड़ा हुआ, तुमच्या विरोधात छावनी उभा डाला, राहिला, छावनी डाला, आणि छावणी टाकली तो वो आपने उसे हरा दिया। आणि तुम्ही त्याला हरवलं तो वो क्या करता है? आणि तो काय करतो थोड़े दिनों के बाद वापस आपके लिए अलग प्रॉब्लम क्रिएट करे। आणि थोड्या दिवसानंतर तो आणखी समस्या उत्पन्न करतो। याद रखो, जब तक पॅलेस्टीन है, आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत परिस्थिती आहे इसराइल में युद्ध होता रहेगा। आणि इस्रायल देशामध्ये युद्ध होत राहील अभी कब तक होगा? आणि आता केव्हापर्यंत अभी होईल? भी पॅलेस्टीन है, आणि आता सुद्धा परिस्थिती आहे अभी भी युद्ध हो रहा है। आणि आता सुद्धा युद्ध झालंच आहे तो पॅलेस्टीन कब तक रहेंगे? आणि परिस्थिती लोक कुठपर्यंत असतील? हाँ हाँ, और हाँ, युगाच्या अंतपर्यंत, जब तक मसीहा नहीं आया। आणि जोपर्यंत ख्रिस्त येत नाही, तो वैसे ही यीशु नहीं आता तब तक एक काम चलता रहे। आणि तसंच जोपर्यंत प्रभू येशू येत नाही हे काम चालू राहील ख्रिस्ती हाँ, लोकांचं। लेकिन एक बार रैप्चर हो गया, आणि एक गोष्ट आहे की रॅप्चर झालं फिर प्रियो शैतान का राज्य 7 साल इधर, आणि मग प्रेम शैतानाचं जे राज्य आहे ते 7 वर्ष फिर वो होत मसीहों असतं. को बहुत तकलीफ है। आणि मग तो ख्रिस्ती लोकांना जो खूप मसीह लोग सतावतो. यहाँ बचेंगे उनकी हालत बहुत खराब होगी, आणि जे ख्रिस्ती लोक येथे उरतील त्यांची हालत खूप खराब बहुत होईल बुरी होगी, आणि खूप खराब होईल इतनी बुरी आणि एवढी वाईट. वो बहुत रोएंगे, उनको समझ में नहीं आएगा क्या करूं। आणि ते लोक खूप रडतील आणि त्यांना हे समजणार नाही की आम्ही काय करावं. रैप्चर जिस दिन होगा उस दिन भी बहुत सारे मसीह लोग रोएंगे। आणि रॅप्चर ज्या दिवशी होईल त्या दिवशी सुद्धा खूप सारे और जब लोक दर्द वो रडतील. उठाएंगे उसमें तो वो याद आएगा उनको कि अरे मैं क्यों ऐसा गलत काम किया, नहीं तो मेरा भी रैप्चर होता। आणि जे त्रास ती लोक उचलतील त्याच्यामध्ये त्यांना आढळून येईल की का मी हे चुकीचं काम केलं नाही तर माझं सुद्धा रॅप्चर झालं असतं. इसीलिए तब तक तो शैतान का राज्य अटैक करता रहेगा। लेकिन 1000 साल, जब ये 7 साल हो गया, आणि जेव्हा 7 वर्ष होऊन जाते 7 साल के बाद प्रभु यीशु आएगा आणि 7 वर्षानंतर प्रभू येशू येईल और वो क्या करेगा? आणि तो काय करेल? इस शैतान को अथाह गड्ढे में डालेगा आणि या शैतानाला आता कुपामध्ये और टाकेल 1000 साल तक इसी पृथ्वी पर वो राज्य करेगा। कौन? प्रभु यीशु। आणि मग 1000 वर्षापर्यंत याच पृथ्वीवर प्रभू येशू राज्य इस करेल संसार का वो राजा रहेगा। आणि पूर्ण जगाचा तो राजा असेल. आणि मग फिर हमारे भारत देश का आपल्या भारत देशाचा प्रधानमंत्री कौन? आणि प्रधानमंत्री कोण? हाँ? अंकुर नहीं रहेगा, क्योंकि अभी हमारे भारत देश में सबसे बड़ी कलीसिया वही चला रहे हैं, आणि कारण आपल्या भारत देशामध्ये सर्वात मोठी मंडळी आता तेच चालवत आहे. वही प्रधानमंत्री बनेंगे। आणि मग तेच प्रधानमंत्री उसके बनले. हाथ के नीचे सब स्टेट्स के एमएलए, मुख्यमंत्री सब आणि त्यांच्या हाताखाली मुख्यमंत्री अलग अलग हो गए। आणि वेगवेगळे असते. तो
सारे मसीह हो गए। आणि ते सर्व ख्रिस्तीच इसलिए असते। बाइबल में लिखा है ना कि प्रभु के साथ वो राज्य करेंगे। तो राज्य करेंगे, स्वर्ग में राज्य करके क्या फायदा, इधर करना है ना। राज्य कहाँ करना है, इन्हीं अविश्वासी लोगों के साथ। यही अविश्वासी लोग जो उस काल में रहेंगे वो सब शांत रहेंगे 1000 साल। आणि जे अविश्वासी लोक इथे राहतील ते जे लोक आहेत ते शांत असतील। उस काल को कहा गया है शांति का राज्य। आणि त्या काळाला सांगितलेलं आहे शांतीचं मिलेनियम राज्य। ईयर्स, 1000 साल आणि 1000 वर्ष प्रभु यीशु का राज्य। सब कोई झगड़ा नहीं, आणि काहीच भांडण नाही, पड़ोसी झगड़ा नहीं, आणि शेजाऱ्यांमध्ये ट्रेन में भांडण चढ़ते समय झगड़ा नहीं, आणि ट्रेनमध्ये चढत असताना भांडण कोई नाही, मारना नहीं, आणि कोणी मारणार नाही, हाँ ऐसा कुछ नहीं। आणि अशा ठिकाणी काहीच सब नाही, शांति से, आणि सर्व काही शांतीबरोबर, कोई जलन नहीं, आणि काही जळत नाही, डाहा नहीं, आणि डाह नाही, ईर्ष्या नहीं, ईर्ष्या नाही, 1000 साल। आणि 1000 फिर उस वर्षांपर्यंत। 1000 साल के बाद आणि मग त्या 1000 वर्षानंतर ये शैतान को जो अथाह गड्ढे में डाला था उसे बाहर छोड़ दिया। आणि या शैतानाने जे आता कोपामध्ये टाकलेलं होतं मग त्याला वर काढलं जाईल, वो भरमाएगा, आणि मग तो भडकवेल, वो भरमाएगा। आणि तो भडकवेल, फिर जो अविश्वासी लोग हाँ उठ खड़े हो जाएंगे, आणि जे तेरे अविश्वासी साथ लोक आहेत ते उठून उभे राहतील, और फिर लड़ने के लिए जाएंगे। आणि मग ते लोक युद्धासाठी जातील। किसके साथ? आणि कोणासोबत? फिर प्रभु अपने फूंक से सबको खत्म, फिर पृथ्वी सब खत्म। आणि मग ते त्याच्या फुंकारीच्या द्वारे काय करेल, सर्व पृथ्वीचा नाश करून टाकेल, आणि सर्व काही नाश। फिर न्याय आसन चालू, आणि मग जे न्यायाचं आसन आहे लास्ट न्याय, आणि शेवटचा न्याय, फिर आग की झील चालू, आणि मग अग्नीचं सरोवर चालू, फिर मृत्यू आणि अधोलोक अधोलोक आग की झील में डाल दिए जाएंगे। आणि अग्नीच्या सरोवरात टाकले जो जातील। लोगों ने यीशु को नकारा, इनकार किया, दर्द दिया, तकलीफ दिया, स्वीकार नहीं किया, टॉर्चर किया, वो सभी लोग नरक जाएंगे, आग की झील में जाएंगे। आणि ज्या लोकांनी येशूला ठुकरवलेला आहे, त्याचा नकार केलेला आहे, त्याला सताव केलेला आहे, ते लोक अग्नीच्या सरोवरात जातील। पितर आग की झील नहीं है, आणि नरक है, अधोलोक है। आणि आता अधोलोक आहे, नरक आहे, उसमें भी पीड़ाओं को अलग अलग तरीके से दिया जाए। आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्या पीडा आहेत त्या विभिन्न रीतीने दिल्या जातात। तो इसलिए प्रियो, आज के वचन के अनुसार राज्य पर चढ़ाई करता है, और हम मसीही राज्य में, ज्योति के संतान के राज्य में, तो इसलिए हम परमेश्वर के राज्य को जय देना। इसलिए कोई भी संकट, कोई भी कष्ट हमारे जीवन में आए, हम उपवास प्रार्थना कर उस परिस्थिति से लड़ना, उसका विरोध करना, खड़े रहना और शैतान को हरा देना। आणि जेव्हा कोणतंही संकट, कोणतंही दुःख जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतं, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला हारायचं नाही, उभं राहायचं आहे, आणि युद्धात आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे। तब जो खोए हुए हमारे लोग हैं उन्हें हम पा लेते हैं, हमारी परिस्थिति को बदलते हैं, यानी हमने विजय पाया। आणि तेव्हा आपली हरवलेली जी लोक आहेत त्यांना आपण प्राप्त करतो, आपली जी परिस्थिती आहे ती बदलून जाते, आणि तेव्हा आपण विजय प्राप्त करतो। तो परमेश्वर हम सबसे बात करने के लिए परमेश्वर हमें स्वप्न में ले जाता है। आणि देव आपल्या सर्वांसोबत बोलण्यासाठी देव आपल्याला स्वप्नामध्ये घेऊन जातो। 2 राज्य, आणि 2 राज्य, आत्मिक राज्य है आत्मिक राज्य जो आहे, हमें इन आंखों से नहीं दिखता। आणि जे आपल्याला डोळ्यांच्या द्वारे नाही दिसत। इसलिए जब हम सोते हैं आणि म्हणून जेव्हा आपण झोपतो, उस समय हमारा प्राण और हमारा आत्मा हमें लेकर जाकर आत्मिक राज्य में ले जाता है। आणि त्यावेळेला आपला प्राण आणि आपला जो आत्मा आहे तो काढून आत्मिक राज्यामध्ये घेऊन केला जातो। हाँ, तो इस स्वप्न में देखना, आणि या स्वप्नामध्ये पाहणं, सुनना, ऐकणं, चलना, चालणं, ये सारी क्रिया होती है आणि या सर्व ज्या क्रिया आहेत त्या चालू जो हम असतात। शरीर में करते हैं। आणि जे काही आपण शरीरामध्ये करतो, थूकना, थूकणं, खाना, खाणं, पीना, पिणं, जो हम शरीर में करते हैं, आणि जे काही आपण शरीरामध्ये असताना करतो, यूरिन पास करना, आणि युरिन पास लैट्रिन करणं, करना, लॅट्रिन करणं, है ना? ये सारी जो बातें हैं ये सारे आत्मिक रीति से आत्मिक राज्य में भी किया जाता है। आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आत्मिक राज्यामध्ये असताना सुद्धा केल्या जातात। तो परमेश्वर अलाउ करता है बहुतायत लोगों को, मनुष्य को, यहाँ तक कि मसीहों को शैतान के राज्य में लेके जाने के लिए। आणि देव परवा की विरुद्ध खूप सारे जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांना शैतानाच्या राज्यामध्ये घेऊन और जो जाण्यासाठी, बुरे स्वप्न पड़ते हैं आणि जे वाईट स्वप्न पडतात शैतान के राज्य में पड़ते हैं, आणि ते शैतानाच्या राज्यामध्ये वो पडतात, शैतान के राज्य में जाते हैं। आणि ते लोक शैतानाच्या राज्यामध्ये शरीर जातात, भले बेड पे है, आणि शरीर त्यांचं भले बेडवरती आहे। आप स्वप्न जब देखते हो आणि जेव्हा तुम्ही स्वप्न पाहता, आपको क्या लगता है, आप वहाँ हो, आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही तिथे आहात, बराबर बराबर। तो उसी रीति से परमेश्वर आपको स्वप्न के द्वारा वहाँ ले जाता है। आणि त्याच रीतीने देव सुद्धा स्वप्नामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो। तो हम पहले देखेंगे बुरे स्वप्न के बारे में। आणि पहिले आपण पाहूया वाईट तो स्वप्नांबद्दल। जब हम मनुष्य के जीवन में
कुछ बुराई, दुष्टाई या परमेश्वर को भावता नहीं ऐसा कुछ जीवन है, या हमें कुछ बदलना है, या परमेश्वर हमें कुछ बातें दिखाना चाहता है, या अधोलोक की या नरक की, तब वो हमें दुष्टात्माओं के हाथों में छोड़कर वह आत्मिक रीति से अंधकार के राज्य में हम चले जाते हैं। आणि जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी आहेत आणि तो पापामध्ये कुठे अडकलेला आहे आणि जर देवाला त्याच्यामधून बदलवायचं आहे, काढायचं आहे किंवा नरकाबद्दल काही दाखवायचं आहे, तर मग आपण दुष्टाच्या राज्यामध्ये ती तो जातो. बुरे सपने शैतान की ओर से है और अच्छे स्वप्न परमेश्वर की ओर से होते हैं। आणि जी वाईट स्वप्न आहे ती शैतानातर्फे आहेत आणि जी चांगली स्वप्न आहे ती देवातर्फे आहेत. लैंगिक स्वप्न देखना, आणि लैंगिक स्वप्न पाहणं भयंकर स्वप्न देखना, आणि भयंकर स्वप्न पाहणं झूठी स्वप्न देखना, आणि वाईट स्वप्न पाहणं या फिर मर्डर आणि हत्या और या फिर मटन, या बहुत सारी ऐसे गंदे जो हम जिसे घृणा करते हैं, ऐसे स्वप्न देखना वो शैतान की ओर से होता है। आणि ज्या गोष्टींपासून आपण घृणा करतो आणि ते जे स्वप्न पाहणं आहे ते शैतानाच्या राज्यामध्ये यहाँ असतं. तक कि कभी कभी स्वप्नों में हम पाप में गिरे हैं, पाप में पड़े हुए स्वप्न भी देखते हैं, वो शैतान की ओर से होते हैं। आणि इथपर्यंत की आपण स्वप्नामध्ये पाहतो आपण पापामध्ये पडलेले आहोत आणि हे जे स्वप्न आहे ते सुद्धा शैतानातर्फे असतात. इसीलिए सर्वोपदेशक में परमेश्वर का वचन कहता है, आणि म्हणून उपदेशक अध्यायामध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतो. सर्वोपदेशक उपदेशक अध्याय 5 अध्याय 5 उसका 3 से, आणि त्याचं 3 पासून. सर्वोपदेशक उपदेशक अध्याय 5 अध्याय 5 उसका 3 से, आणि त्याचं 3 पासून. काम पार पडल्याने त्याचे स्वप्न पडते तसेच. हाँ, क्या लिखा है? व्यर्थ बातों से क्या होता है लोग अधिकता के कार्य से, यानी इसका मतलब ऐसा नहीं कि आपने बहुत दिन भर में काम किया, बहुत थक गए इसलिए आपको स्वप्न पड़ा, नहीं। इसका मतलब है आप बहुत बुरे बुरे काम, गंदे गंदे काम आपके मन से, आपके विचारों से, आपके जीवन में होने वाले, या प्रार्थना का जीवन नहीं है, या बाइबल नहीं रीडिंग किया है, तब व्यर्थ स्वप्न यानी बुरे स्वप्न आते हैं। आणि जर तुम्ही दिवसभरामध्ये जर तुम्ही वाईट कामं केली आहे, जर तुमचं प्रार्थनेचं जीवन नाही, बायबल रीडिंग नाही, तर मग वाईट स्वप्न पडतात. ऐसे ही बुरे स्वप्न कभी नहीं आते, आणि असंच व्यर्थामध्ये वाईट स्वप्न कधी पडत हमारे नाही. सोच विचार अगर बुरे हैं, आणि आपले जर विचार जे आहे ते वाईट आहे, हमारा लाइफ किसी के साथ, परमेश्वर के साथ और किसी दूसरे मसीहों के साथ सही नहीं है, आणि जर आपलं जीवन देवासोबत किंवा कोणत्या ख्रिस्ती व्यक्तीसोबत जर योग्य नाहीये, तब हमें बुरे स्वप्न आते हैं। आणि तेव्हा आपल्याला वाईट स्वप्न हे पडतात. याद रखो। आणि लक्षात तो ठेवा. कौन से कार्य, बुरे कार्य अधिक होने के कारण, आणि कोणतं कार्य जेव्हा वाईट कार्य अधिक होतात हाँ, उसके कारण स्वप्न देखा जाता है। आणि त्याच्याद्वारे हे वाईट स्वप्न पडतात. फिर तसेच फार वाचालतेने मूर्खाची वाणी प्रकट होते. अगर कोई बहुत बात करता है, तो आप लोग उसे क्या बोलते हैं? मूर्ख बोलते हैं ना? आणि जर खूप कोणी जास्त बडबड करतो त्याला आपण काय बोलतो? मूर्ख आहे. सही, आप उसे मूर्ख जानते हैं। आणि तुम्ही त्याला मूर्ख लेखता. वैसे ही प्रियो, व्यर्थ बुरे कामों के कारण क्या होता है? बुरे स्वप्न पड़ते हैं। आणि त्यासाठी प्रियानो व्यर्थ वाईट गोष्टींच्या द्वारे वाईट स्वप्न पडतात. फिर 7वां वचन, आणि 7वं वचन, बहुत स्वप्ने पाहणे. 4 भी पढ़ लो, 4 से 7 तक पढ़ लो। तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नकोस, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो. जो नवस तू केलेला असेल त्याची फेड कर, नवस करावा आणि तो फेडू नये, यापेक्षा तू मुळीच न करणे हे बरे. तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नकोस. तेरे मुंह के कारण क्या होता है? परमेश्वर नाराज रहता है। फिर मी चुकून बोललो असे दिव्य दूतासमोर म्हणू नकोस. तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातचीच कामे नष्ट का करावी. तेरे बोली के कारण, क्योंकि बहुतायत बार हमारे ऐसे बोल होते हैं, ऐसे शब्द होते हैं जिससे प्रभु अप्रसन्न होता है। आणि खूप वेळा आपली जी बोली आहे ती या रीतीने असते की ज्याच्याद्वारे देव अप्रसन्न होतो. इसी कारण से आणि म्हणून 7वां वचन, बहुत स्वप्ने पाहणे व बहुत भाषण करणे या वाईट गोष्टी होत. बहुत स्वप्न देखना, बार बार स्वप्न देखना, बुरे स्वप्न आना, ये व्यर्थ है। पण तो देवाचे भय धर. इसलिए तू क्या कर? परमेश्वर का भय मान। इसलिए स्वप्नों के बारे में यहाँ खास बताया है। स्वप्न देखना एक गिफ्ट है, परमेश्वर की ओर से किसी किसी को गिफ्ट दिया गया है, आणि स्वप्न पाहणं हे देवाकडून काही लोकांना दान दिलेलं आहे. ताकि लोग उसके बारे में क्या करें? स्वप्न के द्वारा आने वाले, जैसे हम पढ़ते हैं कि स्वप्न में वो क्या करता है? उसे समझाता है। आणि जसं आपण वाचतो की स्वप्नामध्ये तो काय करतो? त्याला समजावतो. 16वें वचन में लिखा है 33 का, जॉब अय्यूब अध्याय 33
योग 33 और उसके 16वें में आणि त्याचं 16 वो उसके कान खोलता है, आणि देव त्याचे कान उघडतो उससे बात करता है, आणि त्याला तो तो ये त्याच्याशी गलत बोलतो. किया है, आणि तो ऐसा ऐसा करता है, तो असं असं तो बोलतो. अच्छा नहीं, आणि हे चांगलं नाही. फिर गर्व से उसे दूर करता है. आणि मग गर्भापासून तो त्याला लांब करतो. उसी जीवन में कभी कभी अहंकार घमंड आ जाता है. आणि कधी कधी ख्रिस्ती जीवनामध्ये अहंकार घमंड येतो. हाँ, तो स्वप्न एक ऐसा जरिया है जिसके द्वारा परमेश्वर जो गिफ्ट किसी को दिया है या हमसे बात करना चाहता है, तो उस समय परमेश्वर हमें कुछ बातें बताना चाहता है, समझाना चाहता है, सिखाना चाहता है. आणि स्वप्न एक असा मार्ग आहे की देवाने आपल्याला ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये देव काय करतो, स्वप्नाच्या द्वारे त्या गोष्टी आपल्याला समजावतो और सिखाना चाहता है आणि त्याला शिकवायचे और असते बचाना भी चाहता है. आणि वाचवायचं सुद्धा असतं. आपको समझा? आणि तुम्हाला लेकिन समजलं बुरे स्वप्न ये फायदेमंद नहीं रहते. आणि जे वाईट स्वप्न आहे ते लाभदायक नसतात. बुरे स्वप्न अंधकार के राज्य में लेके जाके वहां दिखाए जाते हैं. आणि जे वाईट स्वप्न आहे ते अंधकाराच्या राज्यामध्ये घेऊन जाऊन तिथे दाखवले जातात. और इसीलिए बुरे स्वप्नों के द्वारा शरीर और आत्मा मलिन होता है. आणि म्हणून वाईट स्वप्नाच्या द्वारे शरीर आणि आत्मा हे मलिन होऊन जातात. बाइबल में लिखा है करंथियों की पुस्तक में, आणि बायबल आपल्याला सांगतं करंथीकरांच्या पुस्तकामध्ये सेकंड करंथियों दुसरा करंथी चैप्टर 7 अध्याय 7 वर्स 1. आणि त्याचं 1. सेकंड करंथियन दुसरा करंथी 7:1. अध्याय 7 त्याचं 1. तेव्हा प्रियजन हो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत, हाँ. म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धीपासून म्हणून देहाच्या व शरीर आत्म्याच्या के व आत्म्याच्या आत्मा के सर्व अशुद्धतेपासून सारी अशुद्धता. देखो शरीर अशुद्ध होता है ये हम मानते हैं, लेकिन आत्मा भी अशुद्ध होता है. तो आत्मा कैसे अशुद्ध हुआ? आत्मा तो अंदर है, आणि आत्मा आतमध्ये आहे फिर आत्मा अशुद्ध कैसे हुआ? आणि मग आपला आत्मा अशुद्ध कसा झाला है आहे? ना? क्या लिखा है यहाँ पर? शरीर शरीर अशुद्ध है। हुआ. अभी हम लोग सोचो सुबह से हम लोग काम कर रहे हैं, गंदा काम किया या बुरा काम किया, कीचड़ में काम किया या कीचड़ उड़ा, तो हमारा शरीर अशुद्ध हुआ. लेकिन आत्मा कैसे अशुद्ध हुआ? आणि आपला आत्मा कसा काय अशुद्ध झाला आहे? आणि स्वप्नामध्ये जब कोई बुरा स्वप्न देखता है तो मतलब उसका आत्मा अशुद्ध जगह में गया, आत्मिक अंधकार के राज्य में गया और वहाँ वो आत्मा मलिन हो गया. आणि जेव्हा कोणी वाईट स्वप्न पाहतो त्याच्याद्वारे त्याचा जो आत्मा आहे तो अशुद्ध होतो. और उस आत्मा को शुद्ध करने के विषय पे वहाँ वो बताता है. आणि त्या आत्म्याला शुद्ध करण्याच्या बाबतीत तो आपल्याला इथे सांगत आहे. फिर से पढ़. म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू. हम अपने आप को शुद्ध करें. इसलिए बुरे स्वप्न पढ़ने के बाद तो हम क्या करना चाहिए? प्रार्थना करना चाहिए. आणि म्हणून काय बातें करना चाहिए? वाईट स्वप्न पडल्यानंतर आपण 3 गोष्टी केल्या पाहिजे. पहला प्रेयर, आणि पहिलं प्रार्थना, प्रभु से माफी मांगी, देवाकडे क्षमा मांगी. क्षमा मागितली प्रभु पाहिजे. को हमारा जीवन अच्छा नहीं लगा, इसीलिए हमारा शरीर, आत्मा और प्राण ऐसे जगह में गया जहाँ नहीं जाना चाहिए. आणि देवाला आपलं जीवन नाही आवडलं म्हणून आपला आत्मा आणि जो प्राण आहे अशा ठिकाणी गेला जिथे नाही गेला शैतान पाहिजे. और उसके आत्माओं को हमारे आत्मा को छूने का अधिकार मिला. आणि शैतान आणि त्याचे जे आत्मे आहेत त्यांना आपल्या आत्म्याला स्पर्श करण्याचा अधिकार मिळाला. हमारे आत्मा को मलिन करने का उन्हें पावर मिला. किसने दिया? हमारे खुद के पापों ने, हमारे गलत कामों ने. आणि आपल्या आत्म्याला बळी करण्याचा अधिकार त्यांना मिळाला आणि तो कोणी दिला? आपण स्वतः आपल्या पापांच्या द्वारे. इसीलिए आणि म्हणून प्रेयर करें, आणि आपण प्रार्थना माफी करू मांगे, आणि माफी अपने मागावी गलत कामों के लिए पश्चाताप करें. आणि चुकीच्या कामांसाठी पश्चाताप करावा. दुसरा मुद्दा दूसरा पॉइंट पश्चाताप करें. आणि दुसरा मुद्दा पश्चाताप प्रभु करावा. से माफी मांगे, देवाकडे माफी वो गलत काम मागावी छोड़ दे. आणि ते चुकीची कामे जिसके कारण सोडायची शैतान आहे. को अवसर मिलता है हमारे अंदर बुरे स्वप्न दिखाने के लिए, हमारे आत्मा और प्राण को लेके जाके उसके राज्य में. अभी हमारा आत्मा और प्राण किधर जाना चाहिए? आणि आपला आत्मा आणि प्राण कुठे गेला पाहिजे? प्रभु के पास. आणि देवाकडे. पौल क्या कहता है? आणि पौल काय म्हणतो? क्या जाने देह सहित या देह रहित, लेकिन मैं तीसरे स्वर्ग में यानी स्वर्ग तक उठा लिया गया. आणि काय माहिती देहासहित किंवा देहारहित मी तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलण्यात वो आलो. स्वर्ग गया. आणि तो स्वर्गामध्ये गेला याकूब स्वप्न देखता है. आणि याकूब स्वप्न पाहतो. उसने देखा कि उसकी सिरहाने क्या पड़ा है? एक सीढ़ी स्वर्ग से, पृथ्वी से लेके स्वर्ग तक एक सीढ़ी है जिसपे से स्वर्गदूत ऊपर नीचे आ रहे हैं. आणि त्यांनी पाहिलं की पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत एक सीडी आहे आणि त्याच्यावर देवदूत वर खाली करत आहे. और उसने ये बात देखा. आप पढ़ सकते हो वहाँ पर. आणि तुम्ही ती गोष्ट वाचू शकता तिथे. उत्पत्ति अध्याय 28 10 से पढ़ो. आणि त्याचं 10 पासून. इकडे याकूब बेरशेबा येथून हारानास जायला निघाला.
जेनेसिस उत्पत्ती चैप्टर 28, अध्याय 28, जेनेसिस उत्पत्ती 28 उसका 10 से. त्याचं 10 पासून. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने त्याचा एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निघाला. हाँ, अभी उसको रात हो गई, आगे तो यात्रा नहीं कर सकता है, उसे किधर जाना है, लाबान के पास जाना है, अपने मामा के घर जाना है. अभी रात को तो अंधेरे में चल नहीं सकते, वहाँ उस समय रोड पे लाइट नहीं थी, जंगल में लाइट नहीं थी अभी के जैसा. इसीलिए किसी किसी को देखो तकिया लेने की आदत है, आणि काही काही लोकांना औषधी घ्यायची सवय आहे और भाग्यशाली लोग हैं जिन्हें तकिए की आदत नहीं. आणि भाग्यशाली लोक आहेत ज्यांना औषधीची सवय नाही लेकिन जिनको तकिया लगता है, आणि ज्यांना औषधी लागते देखो उनको पत्थर लेना पड़ता है. आणि बघा त्यांना धोंडा घ्यावा आखिर लागतो. में उसने एक पत्थर लिया, सो गया. आणि शेवटी त्यांनी दगड घेतला आणि मग तो झोपला. फिर तेव्हा त्याला स्वप्न पडले. त्यात त्यांनी असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागलेला आहे हाँ, स्वर्ग तक पहुंचा है आणि तिच्यावरून देवदूत चढ उतरत आहे. और वो भी उधर ही गया. आगे आणि पहा परमेश्वर तिच्यावरती उभा राहून त्याला म्हणाला. हाँ, ये कहाँ उसने देखा? स्वर्ग में, क्योंकि उसका आत्मा और उसका प्राण कहाँ उठा लिया गया? देह तो वही रह गया और वो स्वर्ग में गया और उसने परमेश्वर को देखा और परमेश्वर उससे बात कर रहा है. मी परमेश्वर तुझा देव पिता तुझा पिता अब्राहम याचा देव. परमेश्वर उसके सामने खड़ा हुआ और खड़े होकर उसे कह रहा है, मैं कौन हूँ? मैं अब्राहम का परमेश्वर, इसहाक का परमेश्वर हूँ. व इसाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू दिसला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. हाँ, तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रंजान इतकी होईल. पूर्व पश्चिम उत्तर व दक्षिण असा चारही दिशांना तुझा विस्तार होईल. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा मी तुझ्या बरोबर आहे. जिकडे तिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आहे. तुला सांगितले ते कधीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. हाँ, जैसे परमेश्वर ने ये बात किया, देखो उसका आत्मा और प्राण नीचे वापस आ गया. 16. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला. हाँ, बस क्या हुआ? वो जागा हो गया. फिर जागा होकर उसने कहा, बाबा ये तो स्वर्ग का फाटक है. नहीं, नींद जो स्वप्न उसने देखा वो एक ऐसा रास्ता है, एक ऐसा फाटक है जहाँ हम स्वर्ग में पहुँच सकते हैं. पढ़ ले आगे का पढ़. पढ़ ले आगे का पढ़ो को भी. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे. हाँ, पण हे मला कळाले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला, ती किती भयप्रद स्थळ आहे. हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे द्वार आहे. हाँ, स्वर्गाचे द्वार है. तो स्वप्न एक ऐसा जरिया है जो स्वर्ग का द्वार और अंधकार का द्वार. आणि स्वप्न हे एक असा मार्ग आहे ज्याच्यामध्ये स्वर्गाचं द्वार आणि अंधकाराचं द्वार आप आहे. कहाँ जाना पसंद करते हो? आणि तुम्हाला कुठे जायची इच्छा आहे. लेकिन हमें तो बुरे स्वप्न आते हैं. आणि आपल्याला वाईट स्वप्न तो पडतात. हम कहाँ पहुँचते हैं? आणि मग आपण कुठे पोहोचतो? हाँ? शैतान का द्वार. आणि शैतानाच्या दरवाजावरती. मालूम हुआ? इसीलिए प्रियो हमें बुरे स्वप्न नहीं पढ़ने चाहिए. आणि म्हणून प्रियांनो आपल्याला वाईट स्वप्न नाही पडली पाहिजे. इसीलिए हमें क्या करना चाहिए? आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? हमें प्रार्थना करना चाहिए और हमसे जो भी गलतियाँ होती है हमें परमेश्वर बताता है. जब हमें बुरा स्वप्न पड़ा तो हम समझ जाना है कहीं न कहीं मेरा रॉन्ग कनेक्शन हुआ है, मेरा लाइफ से प्रभु खुश नहीं है, मैं किधर तो गलती किया हूँ. आणि जेव्हा आपल्याला वाईट स्वप्न पडतो तेव्हा समजून जायचं आहे की माझा जो संपर्क आहे तो चुकीचा झालेला आहे आणि कुठे ना कुठे माझं जे जीवन आहे ते देवाला न आवडणारं असं आहे. इसलिए प्रेयर करना. आणि म्हणून प्रार्थना करायची आहे, पश्चाताप करायचा और आहे. तीसरा काम दान देना. आणि तिसरं काम आहे दान द्यायचं आहे. क्योंकि परमेश्वर को दान देकर हम क्या करते हैं? खुश करते हैं. आणि कारण देवाला दान दिल्याच्या द्वारे आपण त्याला प्रसन्न हमने करतो. सुबह की कलीसिया में, शाम को तो नहीं सीखा, लेकिन सुबह की कलीसिया में हमने सीखा है कि जब भी आपको किसी ने कोई आपसे नाराज है तो आपको क्या करना है? क्षमा मांगना है. क्षमा मांगने के बाद उसको जो चाहिए उसे मांगेगा वो देना है या फिर आप उसे गिफ्ट लेके जाना. आणि सकाळच्या मंडळीमध्ये पाहिलेलं आहे जर कोणता व्यक्ती तुमच्याशी रागवलेला आहे त्याच्याकडे क्षमा मागायची आहे आणि त्या व्यक्तीला जे काही आवडतं ती वस्तू त्याला भेटवस्तू म्हणून द्यायची आहे. बहुत जरूरी है. आणि फार गरजेचं क्योंकि जब आहे. हम गिफ्ट देते हैं तब क्या होता है? गुस्सा थम जाता है. आणि जेव्हा आपण त्या व्यक्तीला गिफ्ट म्हणून कोणती गोष्ट देतो तेव्हा त्या व्यक्तीचा राग शांत तो होतो. गुस्सा बना रहता है. आणि नाहीतर तो जो राग आहे तो तो बोलेगा बंद ठीक है राहतो. ठीक है मैंने माफ किया, आणि तो बोलेल वरून की हा ठीक आहे तुला माफ केलं माफ किया. आणि माफ लेकिन जब केलं. आप उसे भेंट देते हो आणि जेव्हा तुम्ही त्याला भेट देता क्या होता है? उसका रूपांतर
उस भेंट मिलने के कारण वो गुस्सा ठंडा हो जाता है। आणि जेव्हा ती त्याला भेट भेटते तेव्हा तो त्याच्याद्वारे त्याचा राग शांत होतो. सुबह की कलीसिया में जहाँ तक परमेश्वर के आत्मा ने मुझे बताया कि जो मसीह का स्वभाव का वचन बहुत लोगों ने हल्के में लिया. आणि सकाळच्या मंडळीमध्ये देवाच्या आत्म्याने मला सांगितलं की ख्रिस्ताच्या स्वभावाचं जे वचन आहे ते खूप साऱ्या लोकांनी हलक्यामध्ये घेतलं. सुना बोलकर सुना है कुछ, आणि ऐकायचं आहे मग कुछ काही लोगों ने लोकांनी सीरियसली लिया आणि काही लोकांनी ते सिरियसली लेकिन घेतलं किया नहीं. आणि केलं नाही. कुछ लोगों ने सुना आणि काही लोकांनी ऐकलं और वैसे पालन किया. ऐकलं पालन सचमुच केलं. परमेश्वर के सामने अपना लाइफ बदलने के लिए वैसा एक्सेप्ट किया. आणि कारण खरोखर त्या लोकांनी ते वचनाचा स्वीकार करून स्वतःच्या जीवनाला बदलायचा निर्णय घेतला. सुबह की कलीसिया में आने वाले बहुतायत लोगों का समस्या ये है कि लोग सोते हैं. आणि सकाळच्या मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांची खूप सारी समस्या आहे की ते लोक झोपतात. जो लोग काम को नाइट ड्यूटी को जाते हैं आणि जे लोक नाईट ड्युटीवरती जातात रात की शाम की प्रार्थना में आना है. आणि दिवसभर झोपून ती लोक संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये येऊ शकतात. नहीं तुम नहीं सोती हो, तुम नहीं सोती, डरो मत, मैं देखती हूँ तुम नहीं सोती. लेकिन बहुत सारे जैसे जेंट्स जो काम को जाते हैं, लेडीज जो काम को जाते हैं, जिनके पुरुष रात को आते हैं, वो स्त्रियाँ सोती है. मैंने खुद देखा है बहुत सारे. अभी मैं नाम लेगी तो आप लोग बोलेंगे अच्छा ये सोते ये सोते ये सोते. आपको ऐसा लगेगा. आपको क्या लगता है मैं देखती नहीं हूँ, मुझे दिखता है. वो एक अच्छा स्वभाव है, प्रभु ने मुझे सिखाया तो सब. और आप देखो सोने वाले के बाजू में सोने वाले को भी नींद आता है. जो बाजू में सोता है उसको भी नींद आना चालू होता है. उसके आगे नींद आने लगता है, पीछे नींद आने लगती है, क्योंकि वो स्पिरिट मंडल आती है. आणि कारण झोपेची आतमध्ये ती वावरत असते. और हर संडे सोने वाले कुछ स्पेशल लोग हैं. आणि प्रत्येक रविवारी झोपणारे काही खास लोक आहेत. वो उनको एहसास ही नहीं कि मैं सो रहा हूँ, मैं गलत काम कर रहा हूँ. आणि त्यांना ही जाणीवच नसते मी झोपून चुकीचं काम करतोय. हम क्या करना है, तुम नाइट ड्यूटी से आए ना, सो लो घर पे और शाम का प्रेयर है, शाम का प्रेयर अटेंड करके फिर काम को जाओ. ऐसे भी हम सबको काम को कितना बजे जाना रहता है, 9, 10. हमारा रात का प्रार्थना 7:45 बजे खत्म हो जाता है, क्योंकि वो तुलसी आती है ना, उसके लिए हमें रात के 8 की गाड़ी उसको मिलने के लिए हम कोशिश करते हैं. कभी कभी मिस हो जाती है उसकी ऑफरिंग इसमें प्रभु भोजन में उसको 8 की गाड़ी नहीं मिलती, 9 की गाड़ी. कभी कभी कोई दूसरे लोग आते हैं, राहुल भाई आते हैं, कभी कभी अलग लोग शाम के समय पे आते हैं, उनको नहीं मिलती रात की 8 की गाड़ी. तो कभी कभार ऐसा होता है, नहीं तो मोस्टली हम मुंबई में जाने वाले लोगों को 8 की गाड़ी दिलवाते हैं. तो क्या होता है, वो लोग फ्रेश से वचन सुन पाते हैं. अभी संजय धोत्रे वो सोता था इसलिए उसने काम ही छोड़ दिया. उसको वचन लगा, वो शाम के चर्च में आया था और शाम के चर्च में उसको लगा उसके विषय में बोला, तो बहुत रोया. घर जाके रोया रोया रोया. बोला दीदीने माझंच उदाहरण पकडलं, मीच झोपतो वरती, मीच झोपतो सकाळचं. मला खूप दुःख आहे, मीच असा बघतो दीदीला. वो नींद से उठ के बाद वो ऐसा देखता है ना. तो मला बोले मैं माफ़ी मांगता हूँ. खूब बहुत रोया प्रभु के सामने, प्रभु मुझे माफ़ कर. आखिर में उसने नाइट ड्यूटी का काम ही छोड़ दिया. बोला मुझे चाहिए दूसरा काम करूँगा. आपको समझ में आ रहा है, क्योंकि लोग मुझे वचन सुनना है, मुझे वचन प्राप्त करना है. वो वेद में 12 सेक्शन उसके सिखाए है, मसीह के 12 स्वभाव आणि ख्रिस्ताचे 12 मसीह में स्वभाव होने जरूरी है और हम ऐसे होना जरूरी है. आणि जे आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये असणारे आपण तसं बनणं हे गरजेचं आहे, बहुत जरूरी है. आणि फार गरजेचं आहे. इसमें हमने खास सिखाया कि हम क्षमा मानना है, क्षमा मानकर हमें गिफ्ट देना है. आणि ज्याच्यामध्ये खास शिकवलं गेलं होतं की आपल्याला क्षमा मागायची आहे, क्षमा मागून गिफ्ट द्यायचं परमेश्वर आहे. भी ऐसा ही है. आणि देव सुद्धा असाच अगर आहे. हमसे नाराज है, आणि जर तो रागावलेला आहे हमने आपल्याला माफी मांगना कुछ नहीं होता है. वो कहते तूने माफी मांगा तो मुझे दान दे, मुझे गिफ्ट दे. आणि फक्त माफी मागितल्याच्या द्वारे तो प्रसन्न नाही होत, परंतु तू माफी मागितली आहे तुम्हाला दान दे. तो प्रभु आप प्रभु को बोलोगे ले चॉकलेट, आणि प्रभूला तुम्ही बोलाल की चॉकलेट दे, तो वो प्रभु चॉकलेट नहीं खाएगा, वो मैं खा लूँगी. आणि प्रभू चॉकलेट नाही खाणार. एक जन लाता है, वो जब भी गलती करती है, वो बहन है, वो जब भी गलती करती है वो मुझे एक डेयरी मिल्क लाती है, इतनी बड़ी लाती है. तो वो बोलती है कोई लोग मिठाई लाते हैं, आणि काही लोक मिठाई तो आणतात. मतलब अभी आप मिठाई मत लाओ. आणि आता तुम्ही मिठाई मिठाई आणत खाना छोड़ दी है, आणि मिठाई खाणं सोडलेलं आहे. तो भी वो लोग मिठाई लाते हैं. आणि तरी सुद्धा ती लोक मिठाई सांगतात. क्योंकि वो लोग बोलते हैं कि हम प्रभु को दे दे, प्रभु के दास को दे दे, यानी प्रभु को दे दे. आणि आम्ही देवाच्या दासाला देतो म्हणजे आम्ही देवाला तो देतो. मैं बोला मैं खानी भी तो चाहिए ना. आणि त्यांना अगर मुझे खायला खिलाना है आवडतं. तो मैं भी खानी चाहिए ना मिठाई. आणि जर तुम्हाला जर मला द्यायचं आहे तर मी सुद्धा मिठाई खाल्ली पाहिजे ना. अभी मैं मिठाई खाना छोड़ दी है. आणि आता मी मिठाई खाणे सोडलेलं आहे. कब
कभी कभार एक ऐसा किसी के घर में केक, अभी केक काटते हैं तो केक खाना पड़ता है, नहीं तो मोस्टली मैं केक भी नहीं बोलती हूँ, बस थोड़े से दे। तो डायबिटीज़ है ना, इसलिए कंट्रोल रखना अच्छा है, नहीं तो अन्य बीमारियाँ चालू हो जाएगी। इसीलिए हम शुगर बंद किया। तो कुछ लोग पूछ रहे हैं इसके बजाय क्या चाहिए, तो इसके बजाय ये लाना, इसके बजाय ये लेकर आना। हाँ तो फिर ठीक, क्यों हमें ये प्रभु को भेंट, मैं ये नहीं कहती आप मुझे दो, लेकिन आप प्रभु को दो। आणि तुम्ही देवाला भेट द्या, क्यों ये जरूरी है, जिससे परमेश्वर खुश होता है। आणि हे गरजेचं आहे आणि ज्याच्याद्वारे देव आनंदित होतो। तो ये तीन जब बुरे सपना हमें पड़ते हैं तो मतलब हमें जानना है कि हमसे कोई ना कहीं गलती हुई है। आणि जेव्हा वाईट स्वप्न आपल्याला पडतात तेव्हा आपण जाणून घ्यायचं आहे की कुठे ना कुठे आपली चूक झालेली बुरे आहे। स्वप्न से हमारे शरीर के साथ साथ आत्मा भी अशुद्ध हुआ है, मलिन हुआ है। आणि वाईट स्वप्नाच्या द्वारे आपलं शरीर आणि आपला आत्मा सुद्धा मलिन अशुद्ध झालेला और आहे। उसके साथ साथ हमारा विवेक भी, आणि त्याच्यासोबतच आपला विवेक सुद्धा। आत्मा भी और विवेक भी क्या हो जाता है, अशुद्ध हो जाता है, यानी सोचने का जो क्षमता है। इसलिए बुरे सपने पढ़ने के बाद वो कुछ समय तक उसको समझ में नहीं आता है, ऐसा उसका जो विवेक जिससे वो ज्ञान लेता है, समझ लेता है, वो चल नहीं पाता है, कंफ्यूज रहता है, बार बार वो सपनों से टॉर्चर करता रहता है, उसे याद आता रहता है, उसे सताता रहता है, वो भूलता नहीं है। तो विवेक भी क्या हो जाता है, मलिन हो जाता है। आणि वाईट स्वप्न पडल्यानंतर तो जो वाईट स्वप्न आहे त्याला सतोबत राहतो आणि त्याचा जे विवेक आहे तो सुद्धा मलिन होऊन जातो। बाइबल में उन स्वप्नदर्शी लोगों के बारे में जिन्हें बुरे स्वप्न पड़ते उन्हें कहा गया है स्वप्नदर्शी। आणि बायबलमध्ये ज्या लोकांना वाईट स्वप्न पडतात त्यांना सांगितलेलं आहे की स्वप्नदर्शी, जो बार बार शैतान के राज्य में जाते हैं, आणि जी वारंवार शैतानाच्या राज्यामध्ये है तो जातात मसीह, आणि आहे तर ख्रिस्तीच, लेकिन पण वो बारंबार शैतान के राज्य में जाते, शैतान उन्हें ले जाता है। आणि वारंवार ती लोक शैतानाच्या राज्यामध्ये जातात आणि शैतान त्यांना त्या राज्यात घेऊन जातो। उसका भी हम वचन पढ़ लेंगे। आपण त्याचं वचन वाचूया। यहूदा अध्याय 1 उसका 8 वचन, आणि त्याचं 8वं वचन। यहूदा अध्याय 1 उसका 8 वचन, आणि त्याचं 8वं वचन। तसेच हे देखील विषय स्वप्नात देहाला विटळवतात आणि प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोरांची निंदा करतात। तसेच हे देखील म्हणजे कोणते देखील, हिंदी में लिखा है, देखो आपके बारे में क्या लिखा है, मराठी विषय स्वप्नात, अच्छा विशेष स्वप्न, हमारे हिंदी में लिखा है स्वप्नदर्शी। क्या लिखा है, स्वप्नदर्शी, है ना? वहाँ लिखा है 8 में, इस रीति से स्वप्नदर्शी भी अपने अपने शरीर को अशुद्ध करते हैं। क्या करते हैं, मतलब हमने पहले करंजी की पुस्तक में क्या पढ़ा था, आणि पहिलं ग्रंथी स्वप्नात काय वाचले आत्मा ना, अशुद्ध होता है, आत्मा अशुद्ध होतो, विवेक अशुद्ध होता है। विवेक अशुद्ध ये होतो। आत्मा में है वार्तालाप केंद्र बिंदु, विवेक और बुद्धि, ये आत्मा में है। आणि आत्म्यामध्ये आहे विवेक केंद्रबिंदू, प्राणात आहे मन, इच्छा, भावना, मन, इच्छा आणि भावना, शरीर में है शरीरात आहे हड्डी, मांस और खून, मांस आणि रक्त। तो प्रियो हमारा आत्मा मलिन को क्या हो जाता है, विवेक अनक्लीन रहता है, यानी अशुद्ध रहता है। आणि प्रियांना जर आपला आत्मा मलिन आहे तर आपला जो विवेक आहे तो अशुद्ध लेकिन असतो। ये स्वप्नदर्शी आणि हे जे स्वप्नदर्शी बार आहे बार उस देश में जाते हैं, आणि जे वारंवार त्या राज्यात जातात इसलिए उनका शरीर अशुद्ध होता है, आणि म्हणून त्यांचं शरीर हे अशुद्ध होतं। और बार बार उस देश में जाने के कारण, बार बार शैतान उनको वहाँ अपने कंट्रोल में रखने के कारण वो प्रभुता को, यानी प्रभु के दास को, जो भी उनके ऊपर कोई उनको बोलेगा कि आप ऐसा करना है, या सेवकों को या जो भी उनसे बड़े हैं उनको वो तुच्छ जानते हैं। आणि ते लोक वारंवार त्या राज्यामध्ये जातात आणि म्हणून ते लोक प्रभुत्व करणारे म्हणजे जे पास्टर किंवा जे सेवक आहे त्यांना तुच्छ लेखतात। जो भी उन्हें सिखाएगा, अच्छी बात बताएगा तो आया अच्छे खाने का, हम मालूम है, हम लोग पहले से है, बहुत जुने हैं हम लोग, आणि जो कोणी त्यांनी शिकवतो चांगल्या गोष्टी सांगतो त्याला तुच्छ लेखतात। जा आणि जा मैं छोटे से ही आया हूँ, आणि लहानपणापासून मुझे मत आहे। सिखाओ। आणि मला नका मुझे शिकवू। सब मालूम है। आणि मला सर्व काही माहिती आहे। किसी को सिखाना पसंद नहीं आता है, आणि काही लोकांना ऐकून घेणं आवडत प्रभु नाही सबको तुच्छ जानो। आणि काम ते लोक प्रभुत्वाला तुच्छ लेखतात। फिर आगे लिखा है, आणि नंतर पुढे दिलेलं आहे ऊंचे पद वाले को बुरा भला कहते हैं, आणि जे उंच पदावरती आहे त्याची निंदा करतात। जो ऊंचे पद पर है, आणि जे लोक उंच पदावरती आहेत मैं हूँ, आणि आपण दिली आहे, सेवक आहे,
प्राचीन है, वो जुने हैं, उन लोग या वेदी पर खड़े हैं, उन्हें पूरे भला कहेंगे। आई ये बोल- क्या है, जब देखो तो दीदी पीछे क्या करती है। अभी दीदी को कॉइन नहीं चाहिए। मैंने जब कॉइन का बोला था कि प्रभु को कॉइन मत डालो, कॉइन आप ले लो और आपके बच्चों को क्या दो, नोट दो। तो क्या बोले, आणि काय बोलले अभी दीदी को कॉइन नहीं चाहिए। आणि आता दीदीला कॉइन नको आहे लेकिन उन्होंने ये नहीं सुना कि उनके बच्चों को प्रभु को देने की आदत कॉइन लगेगी। यानी आप वो बच्चों को क्या सोचेंगे कि अरे अपने प्रभु की कीमत क्या है, कॉइन। आणि ती जी मुलं आहे त्यांना ती सवय लागेल आणि ती काय विचार करतील की आपल्या देवाची किंमत काय आहे कॉइन। तो अपने बच्चे प्रभु को कॉइन ही डालेंगे, आणि मग ती जी मुलं आहे देवाला कॉइनच आगे टाकतील आपको भी कॉइन ही देंगे। आणि पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा कॉइनच देतील। प्रभु को अगर नोट देंगे तो आपको भी नोट देंगे। आणि जर तुम्ही देवाला नोट द्याल तर ती तुम्हाला सुद्धा नोट देतील। मालूम हुआ, आणि समजलं समझ में आ रहा है। तो आप अपने बच्चों को अगर कॉइन देने की आदत लगाओगे तो वो बच्चों को वही आदत लगेगी, अरे प्रभु को तो इतना ही देना। अभी देखो जो लोग दशांश नहीं देते, उनके बच्चे बड़े हो गए, वो लोग भी कमाते, वो लोग दशांश नहीं देते। क्यों नहीं देते? वो लोग वचन सुनते हैं, लेकिन वो लोग वचन सुनने के बावजूद भी क्यों नहीं देते? क्योंकि उनके माता पिता ने उन्हें देने के लिए नहीं सिखाया, उन्होंने खुद नहीं दिया, इसलिए उनके माता पिता ने अच्छा पगार देते आणि चांगला पगार देतात लेकिन वो दशांश नहीं देते, आणि ते लोक दशांश नाही क्योंकि टाकत उनके माँ बाप दशांश नहीं देते। आणि कारण त्यांचे आई वडील सुद्धा दशांश नाही टाकत इसीलिए उनके बच्चों को भी आदत नहीं लगी। आणि म्हणून त्यांच्या मुलांना सुद्धा दशांश टाकायची सवय नाही लागली। अभी हम हमारे जोशुआ के इस्तर के हाथों में दशांश देते हैं। आणि आम्ही जोशुआ आणि एस्तरच्या हातामध्ये दशांश अब देतो हमारा जोशुआ हम नहीं है, लेकिन फिर भी वो अपना दशांश डालता है। आणि आम्ही तिथे नाही तरी सुद्धा तो स्वतःचा दशांश तिथे टाकतो पहले यहाँ डालता है, आणि पहिले तो इथे मैंने टाकायचा कहा नहीं अभी तू वहाँ प्रभु भोजन खाता है ना, आणि त्याला सांगितलं की तू आता किती प्रभू भोजन घेतो तेरा दशांश उधर जाने दे। आणि तुझा जो दशांश आहे तो तिथे जाऊ दे। आपको समझा? आणि तुम्हाला समजलं क्यों? क्योंकि अभी तू उनके अंडर है, आणि कारण तू आता त्यांच्या आधिक्यत तुझे आहे जब तक उनके अंडर है तेरा दशांश उधर जाना चाहिए। आणि जोपर्यंत तू त्यांच्या आधिक्यमध्ये आहे तुझा दशांश तिकडेच टाकला पाहिजे। हमने कभी उसको कॉइन नहीं दिया। आणि आम्ही कधीच त्याला कॉइन नाही हमने दिला उसको कॉइन देंगे तो वो, देखो नहीं चाहिए मेरे को। क्यों? वो आदत लगाई हमने। आणि का ती सवय आम्ही लावलेली आहे। और वो पास्टर ने भी उसको बोला कि 100 रुपए से कम प्रभु को नहीं देने का। आणि त्या पास्टरांनी पण सांगितलेलं आहे की 100 पेक्षा कमी देवाला नाही ऑफरिंग टाकायची तेरा 100 रुपीज आना चाहिए। और ऐसा बच्चों को, ऐसा नहीं कि उन्हें जोशुआ को कि जोशुआ हमारा बेटा है बोलकर उसको 100 रुपया और दूसरे लोगों को बोला है 10 रुपये। नहीं नहीं, वो पास्टर ने बोला कि प्रभु को ऑफरिंग तुम्हारा 100 रुपीज जाना चाहिए। जोशुआ अभी आपको नहीं बोलना चाहिए, लेकिन मैं आपको बता दूँ कि जो हमने शिस्त लगाया वो आज उसके लिए उपयोगी पड़ रहा है। अगर आज हम उसको कॉइन का आदत लगाते तो वो पास्टर को क्या बोलता है, क्योंकि हमारा जोशुआ थोड़ा आर्गुमेंट करने वाला है, नहीं हमारी माँ भी पास्टर है, हमारे पिताजी भी पास्टर है, हम लोग चर्च चलाते, हमने तो कभी नहीं कॉइन के बारे में बोला, आपको क्यों नहीं 10 रुपये चलता है? वो आर्गुमेंट करता ना। लेकिन हमने उसको अच्छा सिखाया, इसलिए जब पास्टर ने उसको बोला कि प्रभु को 10 रुपये नहीं डालना, 50 रुपये नहीं डालना, 100 रुपये ऑफरिंग देना, तो 100 रुपये ऑफरिंग डालता है। अभी मेरे पास जब इधर आता है तो मैं भी उसको 100 रुपये ही देती हूँ ऑफरिंग के। क्यों? बोलते नहीं 50 नहीं चलेगा, हमको आदत है 100 रुपये दे। इधर आने के बाद वो मेरे से ही लेता है, क्योंकि हम बोलते हैं आप मेरा आपको को बोलूँ, आपको को बोलूँ, मैं बोलते देती। आपको समझा? ये हम हमारे बच्चों को जो सिखाएंगे, अभी देखो मेरे संडे को में विषय थोड़ा सा रह गया, मैंने आपको बताया था कि हम जो बच्चों को सिखाएंगे, देने की आदत लगाएंगे, वो भी फिर हमें देने लगेंगे। आणि आपण आपल्या मुलांना जशी देण्याची सवय लावतो त्यासाठी आपली मुलं सुद्धा आपल्याला देतील। वहाँ 30%, हम तो 10% लेते हैं ना, आणि आपण 10% घेतो वहाँ वो कलीसिया 30% लेता है सैलरी का। आणि ती जी मंडळी आहे ती त्यांच्या उत्पन्नातून 30% देते। उसने नहीं बोला कि नहीं बाइबल बताता है 10%, आप क्यों 30% लेते हो। आणि तो नाही म्हणाला की बायबल आपल्याला सांगतो की 10% तुम्ही 30% का देता। वो देता है 30% भरता है, प्रभु के सामने रखकर दे देता है। आणि तो सुद्धा काय करतो जे 30% आहे ते देवासमोर ठेवतो आणि देवाला देतो। उल्टा वो मुझे कभी पूछता है कुछ चाहिए क्या, कुछ दूँ तेरे लिए, आपा के लिए, हमारे लिए कपड़े भी लाता है। क्यों? क्योंकि हम आदत लगाएंगे तो हम सिखाते हैं, वो आगे हमारे लिए लाभ होगा, आणि आपण जी काही शिकवण देतो ती पुढे जाऊन आपल्यासाठी लाभदायक ठरेल हमारे लिए फायदा हो जाएगा। आणि आपल्यासाठी ती फायदेशीर आहे। वो परमेश्वर के वचन का विरोध नहीं करेगा। आणि मग ते लोक देवाच्या वचनाचा विरोध नाही अभी करणार। अगर आपके बच्चे
10 रुपीज डालते हैं, आणि जर तुमची मुलं जर 10 रुपये टाकतात पॉइंट डालते हैं, 2 रुपये 5 रुपये डालते हैं, आणि किंवा कॉल करतात 2 रुपये किंवा 5 रुपये, अभी मैं तो कुछ नहीं बोलूंगी, आणि मी तर काही नाही लेकिन बोलणार. जब जोशुआ का काल आएगा आणि जेव्हा जोशुआची तो वेळ सिखाएगा, येईल आणि तो शिकवेल, तो बहुत सारे लोग जोशुआ को बोलेंगे दीदी बड़ी है तू बड़ा है, बता दीदी बड़ी है तू बड़ा है, वो बोलेंगे दीदी मेरी अम्मा, तो फिर दीदी ने तो कभी हमसे नहीं लिया, हम तो 2 रुपये डालते थे, तो तू क्यों बोल रहा है 30% और 100 रुपये डालने का. इसीलिए आप अपने बच्चों को, मैंने इसलिए मना किया था कि कॉइन अपने बच्चों के हाथ में डालने का आदत मत करो. क्यों? क्योंकि बच्चे की मेंटालिटी बनती है, वो बन रहे हैं. तो जैसे आप उनको बोलते समय जब बोलोगे कि ये प्रभु है, हम प्रभु को ज़्यादा देना है, ये क्या कि कॉइन नहीं डालना ऐसा, तो हम जब उसको देते समय बोलते हैं वो उनके माइंड में फिट हो जाता है. बाइबल में लिखा है बच्चों को मन में बचपन में सिखा, बूढ़ा होएगा तो भी वो नहीं छोड़ेगा. आणि बायबलमध्ये सांगतं की जेव्हा मुलं लहानच आहे तेव्हा तो त्याला शिक्षण दे, तो वयस्करपणामध्ये कल एक त्याला लड़की देणार. मूर्ति पूजा में गई, कल मतलब 2 दिन पहले गई, और वो इतनी बीमार थी क्योंकि वो प्रसाद खाई. आणि एक मुलगी जी आहे ती 2-3 दिवसा अगोदर ती मूर्ती पूजा करण्यासाठी गेली आणि ती एवढी आजारी आहे कारण ती प्रसाद खाल्लेला. तो मैंने उनको उसके माता पिता का कन्फेशन कर रहे थे. आणि तिची जी आई वडील आहे ती कबुलीकरण करत होते. मैंने बोला तुम तुम्हारे बच्चों को क्यों नहीं सिखाया. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांना का नाही तो शिकवलं. लहान है, आणि ती म्हणाली की वो छोटा है म्हणजे ते लहान आहे पण त्यांना कळतं, और वो छोटा है लेकिन उसको सब पता चलता है त्यांना समजतं. और उनको समझ में आता मी है. जर शिकवलं नाही और अगर तूने उनको सिखाया ते नहीं करणार कसे. और वो लोग कैसे कैसे करेंगे तुम्ही कुठपर्यंत त्यांना वाचवा. और कहाँ तक आप लोग उनको बचाते स्वतः रहोगे वाचवायचे. और उनको खुद बचना है. त्यासाठी तुम्ही त्यांना शिकवा ना. और इसलिए आप उनको सिखाओ. मग हे अशा ठिकाणी आपल्याला जायचं नाही, और इस जगह पर हमको नहीं जाना तिथे है बघायचं नाही, और वहाँ पर देखना नहीं त्यांचं है. काय दिलेलं खायचं नाही. और वो लोग जो कुछ भी देंगे उसको नहीं खाना है. प्रसादामध्ये काय काय असतं और प्रसाद में क्या क्या ते होता त्यांना है सांगून ठेवायचं. और ये सब बातें उनको आम्ही सिखाना आमच्या है. जोशुआ इस्राएलला शिकवलं म्हणून ते लहानपणापासूनच म्हणायचे नाही हम लोग को प्रसाद खाने को मना है. और हम लोगों ने जोशुआ रेस्टर को बचपन से सिखाते गए, इसलिए वो लोग बड़े होने के बावजूद वो लोग कहते थे कि शाळेच्या खाना नहीं दुसऱ्या मुलांचा खाना. टिफिन खाऊ नको, पाहिजे तुझा तू जास्त घेऊन जा, तुझं त्यांना दे पण त्यांचा टिफिन तू खाऊ नको. और स्कूल में जाने के बाद जो दूसरे बच्चे उनका टिफिन तू मत खा, तो ज्यादा लेकर जाओ और तेरा जो टिफिन है दूसरे बच्चों को हमारी दे. एस्टर बीमार रहती थी, करती थी तो वो टिफिन खाती थी. वो बाद में उसने छोड़ दिया टिफिन खाना. आणि तब नंतर फिर ती सिखाया सोडली. वो लोग जो नारियल होता है वो मूर्ति को चढ़ाया रहता है, वो लोग फेंकते नहीं. वो लोग क्या करते हैं, वो लोग वो रखते हैं, फोड़ते हैं, भाजी में डालते हैं. वो उनका विश्वास है. आणि तो त्यांचा विश्वास आहे. हमको ये नारियल कुछ हानि नहीं करने वाला है, आणि आपल्याला तुझ्या नारियल तो काही हानी नाही करणार. लेकिन वो मूर्ति को चढ़ाया गया है, वो उसे समर्पित किया गया है, तो फेथ को, जो हमारे विश्वास को नुकसान करता है. आणि ती मूर्तीला समर्पित केलेलं आहे आणि म्हणून ते आपल्या विश्वासासाठी नुकसानदायक आहे. राख जो राख देती है, धागे धोगे, वो हमारा कुछ हानि नहीं कर सकते. आणि राग किंवा जे धागेदोरे आहे ते आपलं काही नुकसान नाही करू शकत. हमारा परमेश्वर उससे बड़ा है. आणि आपला जो देव आहे ते त्याच्यापेक्षा मोठा आहे. लेकिन हमारे फेथ को, हमारे विश्वास को डगमगाता है, आणि आपला जो विश्वास आहे त्याला तो डगमगतो, उसको खाता है. आणि त्याला तो खातो. अभी हमारा फेथ क्या है, परमेश्वर. आणि आपला विश्वास काय आहे फिर हम उस देवावरती. मूर्ति को चढ़ाया हुआ धागा लगाते हैं, इसका मतलब हमने परमेश्वर को दुखाया, इसलिए मार पड़ा. आणि वो तो मूर्ति- धागा पहना बोलकर नहीं, हमने परमेश्वर को दुखाया. उस धागे ने हमको कुछ नहीं किया, आणि त्या धागेने आपल्याला काही धागे नाही ने केलं. हमारा नुकसान नहीं किया. धागे में कोई शक्ति नहीं है, त्या धाग्यामध्ये काही और शक्ती नारियल में नाही. कोई शक्ति त्या नहीं है, नारियलमध्ये काही शक्ती नाही. लेकिन हमने प्रभु को दुखाया, आणि आपण देवाला दुखवलं उसका मार पड़ा है. आणि म्हणून त्याचा मार पडलेला आहे. तो मैंने उनको सिखाया, आप बताओ ना उनको कि ऐसा नहीं करना है, ये प्रसाद हमें नहीं खाना है, हमें इसके सामने चढ़ाया हुआ किसी के भी साथ, किसी के भी पीछे किधर भी नहीं जाना है. आप बोल रहे हैं मुझे ये जगह में नहीं जाना है, आप जाकर आओ. ये सब बातें हमें अपने बच्चों को सिखाना है. आणि ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत आपण आपल्या मुलांना शिकवायचं अगर आहे. हम हमारे बच्चों को नहीं सिखाएंगे तो उनको कैसे समझेगा. हम बोलेंगे बड़ा हो गए, अरे तो बचपन में ही सिखाने का टाइम है. स्कूल में बड़े होने के बाद जाते हैं या बच्चे को डालते हैं, आणि शाळेमध्ये मोठ्या व्यक्तीला टाकतात की लहान मुलांना टाकतात. ऐसा होगा ना. आणि बच्चे बड़े लोग स्कूल में जा रहे जाते हैं क्या, आणि जातात का नहीं जाते ना. आणि नाही जात ना. बच्चे जाते हैं ना. आणि लहान मुलं क्यों? जातात. क्योंकि बच्चों को ही वो समय वो पकड़ने का समय रहता है, आणि कारण लहान मुलांची ती पकडण्याची वेळ असते. इसीलिए
आणि म्हणून तो अभी बहुत है लोग क्या करते हैं, देखो दीदी बार बार बोलते हैं मेरी ऐसी इच्छा है चर्च के लोग अमीर हो जाए, हमारे चर्च के लोग अमीर हो जाए। आणि माझी अशी इच्छा आहे की आपल्या चर्चमध्ये जी लोक आहेत त्यांनी श्रीमंत बनावं हाँ, वो अमीर हो जाए, इसीलिए हम दान दशांश का सिखाते हैं। आणि त्यांनी श्रीमंत बनावं आणि म्हणून दान दशांशबद्दल शिकवलं जातं पर्सनली मैं नहीं बोलती हूँ, आणि पर्सनली जाऊन मी कोणाला मैं नाही अकेले बोलत में आके आणि एकट्यामध्ये बेकार तुझा दशांश नाही गेला, तू दशांश टाकलं पाहिजे, तू असं केलं पाहिजे, असं केलं। मैं ऐसा नहीं बोलती तेरा भी जमीन का काम हो, दशांश नहीं डाला, ये मैं पर्सनली किसी को नहीं बोलती। आणि आणि ते मी पर्सनली जाऊन कोणाला नाही बोलत जब मैं वेदी पर आऊंगी तो मुझे ये बोलना और प्रीचिंग करना मेरा ड्यूटी है। आणि जेव्हा मी वेदीवरती असते तेव्हा हे बोलणं आणि त्याचा प्रचार करणं हे माझं कर्तव्यच आहे। अभी लोग जब मुझे बोलते हैं हमारा फाइनेंशियली प्रॉब्लम है मेरे घर में, अभी एक कुटुंब ने मुझे पूछा कि हम लोग गए बहुत सालों से, भी हमारा प्रभु ने हमको जो दिया था सोना चांदी सब कुछ घर सब कुछ, अभी हम गरीब हो गए, हमारे ऊपर कर्जा हो गया, तो मैंने पूछा दशांश डालते हैं, तो बोलते हैं तो मतलब फिर कैसे हो। जब कोई अपनी विपत्ति बताता है और ऐसी विपत्ति क्यों आई, तब मुझे मालूम पड़ता है कि यही एक प्रॉब्लम से दशांश डालने वाला के जीवन में कभी भी गरीबी और श्राप और कर्जा नहीं रहेगा। आणि दशांश टाकणारा जो व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये कधीच गरिबी श्राप किंवा कर्ज नसेल। क्योंकि बाइबल में लिखा है कि परमेश्वर कहता है मैं उपज को नाश करने वाले को खबरदार ये दशांश डालता है हाथ नहीं लगा, सब प्रभु बोलते मैं धुड़कूंगा। आणि बायबल आपल्याला सांगतं की जो कोणी तुझे जे उपज आहे त्याला नाश करेल त्याला मी धुडकावून लावेल। तो इसीलिए मुझे मालूम है ये वचन, आणि म्हणून हे जे वचन आहे ते माहिती आहे। इसलिए मैं प्रश्न अगर पर्सनली कोई मुझे पूछता है, आणि जर पर्सनली येऊन जर कोणी मला विचारतं, दूसरा अगर मैं कोई एडवाइस देती हूँ, आणि जर मी काही सल्ला देते अगर वो एडवाइस नहीं पालन किया तो प्रॉब्लम। आणि जर त्या सल्ल्याचं पालन नाही केला तर मग समस्या येते। मैंने उन्हें एडवाइस दिया था कि आप उस मैटर में हाथ मत डालो, छोड़ दो, बोलो दान किया, नहीं था वो, लेकिन उन्होंने माना नहीं। कभी कभी कुछ इसमें हाथ प्रभु बोलता है मत डालो, आणि काही गोष्टींमध्ये देव हात टाकायला देत नाही, बोलता है छोड़ दो, आणि सांगतो हमें ऐसा लगेगा हमारा थोड़ा सा नुकसान हुआ, आणि आपल्याला असं वाटतं की आपलं थोडंसं नुकसान झालं। थोड़ा सा नुकसान होने से ज़्यादा नुकसान होना ये बड़ा है या थोड़ा सा नुकसान होना बड़ा है? आणि जास्त नुकसान होणं हे मोठं आहे की थोडंसं नुकसान होणं हे मोठं आहे? थोड़ा सा कहेगा जाने दो, प्रभु नहीं देगा। आणि थोडंसं केलेलं आहे जाऊ द्या, देव आणखी देईल। इसलिए मैंने उनको बोला था आप अपना हाथ झाड़ दो, आणि म्हणून त्यांना टेंशन में नहीं रहोगे। आणि तुम्ही हात मानसिक झाडा। टेंशन कितना, कोर्ट में भी मैं जब लोगों को खास बोलती हूँ कोर्ट में मत जाओ, आणि लोकांना खास सांगतो तुम्ही कोर्टामध्ये जाऊ नहीं नका। हम ये करेंगे तो जाओ बाबा। आणि मग जा। ये जो समस्या वो सालों साल जो केस लड़ती है, वकील के फुकट में आणि वकील फुकटमध्ये आहे। 40,000 फी लेता है, 40,000 के हर केस के ऊपर वो पैसा मांगता रहता है, हर केस जब डेट लगेगा उसमें पैसा मांगता आणि है। जेव्हा डेट असते त्याच्यामध्ये तो पैसे मागतो। wasted of time and wasted of money also. तो इसीलिए प्रियो थैंक यू, तो इसीलिए प्रियो याद रखो कि समस्या कब आती है, प्रॉब्लम्स कब होते हैं, जब प्रभु का दास आपको एक आत्मा से भरकर आपको काउंसलिंग करता है, नहीं सुनता तो प्रॉब्लम्स आते हैं। आणि म्हणून प्रियांनो लक्षात ठेवा, जेव्हा देवाचा दास आत्म्याने भरून तुम्हाला काही समजवतो, सल्ला देतो, तुम्ही नाही ऐकत तेव्हा समस्या येतात। तो इसलिए स्वप्नदर्शी ये वो लोग हैं जो वहाँ जाते हैं। आणि म्हणून स्वप्नदर्शी ती लोक आहेत जी लोक तिथे जातात। कहाँ? आणि कुठे? शैतान उन्हें वहाँ ले जाता है, उनका शरीर भी मलिन करता है, आत्मा भी और विवेक भी मलिन होता है। आणि शैतान त्यांना तिथे घेऊन जातो, त्यांचं शरीर, आत्मा आणि विवेक सुद्धा मलिन होऊन जातो। हम यहाँ रुकेंगे आणि आपण इथेच थांबूया और थोड़ा ब्रेक लेंगे आणि आपण थोडासा ब्रेक घेऊया चायचा, और बाद में हम वापस दूसरे सेक्शन में। आणि नंतर आपण पुन्हा दुसऱ्या सेक्शनमध्ये येऊ। आज का प्रार्थना 3 को 5 बजे तक खत्म हो जाएगा, क्योंकि शेरू के भाव चर्च के लिए 3 9 की गाड़ी पकड़नी जरूरी है, तो इसीलिए हम 3 को 5 कम खत्म करेंगे। प्रार्थना करेंगे। पवित्र पिता, हम आपको धन्यवाद देते हैं मेरे राजा, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु। आज हमने देखा कि स्वप्न प्रभु एक ऐसा स्थान है, एक ऐसा फाटक है जिसमें से हम स्वर्ग भी जा सकते हैं और नरक भी, और शैतान के राज्य में। इसलिए मेरे पिता, मेरे राजा प्रभु, हमें कभी भी बुरे स्वप्न नहीं आने देना। शैतान से तो हमारा बिल्कुल रिश्ता नहीं था और ना है और ना ही हम रखना चाहते हैं। इसलिए प्रभु, हमें कभी भी बुरे स्वप्न नहीं पढ़ाने देना। हम क्यों आते हैं यह आज हमें मालूम पड़ा है, इसलिए हम पर दया करना प्रभु। सब कुछ आपके हाथों में है।
तैयार था। धन्यवाद देते मेरे राजा, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, आप सबको यीशु प्रभु इन सबको यीशु के लोगों से कवर करते हो और प्रभु जो वचन सुना वो याद रहने के लिए प्रार्थना यीशु के नाम से।